आम्ही फक्त काहीतरी थातूर मातूर कारवाई करून काही 100-200 रुपयाचे चालान करून आम्ही गप्प बसणारे नाही आहे। इतके दारू पिल्यानंतर 1:30चे नंतर पण उघडून तिथे पब्लिक प्लेसमध्ये करायचे, ही कायदा सुव्यवस्थाचे दृष्टिकोनातून आणि लोकांची सुरक्षाची दृष्टिकोनातून मला वाटते हे 100% योग्य नाही आहे। आता ती स्वतःचे ग्रँडसनला मारतील या टोली युद्धचे एक आपसी डिस्प्यूटमध्ये ही अँटिसिपेटेड पण नव्हती, तशी इंटेलिजन्स पण नव्हती। मर्डर आणि मोकामध्ये आरोपीला वर्षाच्या आत बेल होते। या केसमध्ये 15-16 महिन्यात आम्ही त्यांना आतमध्ये ठेवण्यात आम्हाला यश मिळालेले आहे। आम्हाला पण वेट करावा लागते। आम्ही कोणालाही असेच उचलून फक्त पूर्वी रेकॉर्ड आहे म्हणून म्हणजे उचलून कधी-कधी काही एक बाउंड्री असते, लीगल एक लिमिट्स असते। पुण्यामध्ये सुद्धा तरुणी किंवा महिला या रात्री एकट्या फिरू शकतील। पॉर्श केसमध्ये खरं तर पोलिसांवर भरपूर टीका झाली की पोलिसांनी दे डिड नॉट डू दिस राईट आणि पोलीस कॉम्प्रोमाइज्ड होते। कधी प्रोॲक्टिव्ह ॲक्शनमध्ये जे आम्ही प्रिव्हेंट करतो त्यांना तितके मायलेज किंवा तितके TRP सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर भेटत नसतील म्हणून ती तितके ॲम्प्लिफाय होऊन जात नसतील। क्रिमिनल्स यांना कल्पना असायला पाहिजे जे कम्फर्ट लेवल त्यांना पोलीस स्टेशन सोबत असते किंवा पोलीस डिपार्टमेंट सोबत असते की गेले तर काय होईल, 2 दिवस आतमध्ये राहिला, फुकटचे खाना खाणार, जेलमध्ये जाणार, नंतर बेल होईल। आणि आता एक गोष्टी जे नेहमी पोलिसांवर टीका असते की पोलीस चौकावर दिसत नाही आणि पोलीस फक्त चालान खातात। खरं सांगू तर जर आम्ही अशा प्रकारचे पुणेकरांना सांगितले की साहेब आपण शिस्तीत राहा आणि काही उल्लंघन करू नका, तर खरं ते आम्हाला प्रश्न विचारणार की पहिले स्थिती इतकी बिकट झालेली आहे की तुम्ही पहिले तुमचे सुधरवा, नंतर आमच्याकडून अपेक्षा ठेवा। काय आपले 1800 मुले फ्रेशर्स पार्टी पबमध्ये जात आहे याची कल्पना आपल्याला नव्हती का? गँग्स वगैरेवर कोणाही मनात संभ्रम ठेवू नका। जे काही थोडाफार शिल्लक राहिले असतील त्यांना पण पुढचे काळात म्हणजे मिशन 2 महिने आमचे 60 डेजचे मिशन ॲक्शन प्लॅन आहे। आपल्याला 60 डेजमध्ये जे काही राहिलेली गोष्टी आहे ती पण पुणे शहरात पूर्णपणे व्हाईट वॉश होऊन जाईल। नमस्कार, बोल भिडू चर्चा या कार्यक्रमामध्ये आपलं परत एकदा स्वागत। आणि पुणे शहर म्हणजे सांस्कृतिक किंवा शैक्षणिक राजधानी जे मेट्रो सिटी म्हणून तर ओळखलं जातंच, पण मुंबईसारख्या महानगराकडे त्याची आता वाटचाल सुरू झालेली आहे आणि चोहोबाजूनी पुणे जे आहे ते वाढते, फोफावते। म्हणजे मुंबईला तरी मर्यादा आहेत समुद्रामुळं व्हर्टिकल, पण पुणे आडवं पसरते। पण त्याचबरोबर चर्चा नेहमी होते की पुणे हे अनेक वेळा चुकीच्या कारणाकरता पण प्रसिद्ध होतं पूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये। तसं पुण्यामध्ये आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रकारचे क्राईम्स आपल्याला बघायला मिळत आहेत। म्हणजे अगदी अल्पवयीन किंवा तरुण जी लोक आहेत ती कोयते नाचवून दहशत निर्माण करतायत, कधी भाईगिरी करता, लुटी करता, किंवा मधूनच जे टोळी युद्ध आहेत ते डोकं वर काढतात। हिट अँड रन सारख्या घटना, विशेषतः दारू किंवा ड्रगच्या आहारी जाऊन नुसते सराईत नाहीत, काही अल्पवयीन मुलं आहेत ती पण गुन्हे करताना दिसत आहेत। महिला सुरक्षेचा जो प्रश्न आहे, बोबदेव किंवा स्वारगेटसारखं प्रकरण असेल, थोडक्यात हे सगळे गुन्हे काही जुन्या पद्धतीचे, काही नवीन, असे सगळे वाढताना दिसत आहेत। आणि दुसरीकडं पोलीस जे प्रशासन आहे ते पण या सगळ्या उकल करण्यात किंवा हे रोखण्यामध्ये कार्यरत असतं। काय प्रकारचे गुन्हे आहेत, त्याचे पॅटर्न आहेत, ते काही नवीन आहेत का, बदलले आहेत का, आणि पोलीस प्रशासनासमोर काही आव्हान निर्माण झालीत का, हे आपण या सगळ्याची आपण चर्चा करणार आहोत आजच्या या आपल्या पॉडकास्टमध्ये, बोलबिडूच्या चर्चेमध्ये। आणि खास पाहुणे त्याकरता बोलवलेत पुणे पोलीस प्रशासनाचे प्रमुख IPS पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर। धन्यवाद। आपण आम्हाला इथे बोलबिडू चॅनलला आज इथे बोलवले, आपले सगळ्यांचे खूप खूप आभार सर। मी जसं आता म्हटलं की आपल्याला चर्चा जी आहे ती प्रामुख्यानं करायची आहे पोलिसिंगची, प्रशासनाची, कारण कायदा सुव्यवस्था त्याची जबाबदारी जी असते ती मुख्यतः पोलिसांकडे असते। पुण्यासारखं शहर जे जरी आता 24 आवर नसलं तरी हळूहळू आता त्याची वाटचाल जी आहे, म्हणजे मुंबईची प्रॉक्झिमिटीच फक्त नाही, इथली जी IT इंडस्ट्री आहे, BPO आहे, अनेक प्रकारचे आहेत, तर हळूहळू पुणेसुद्धा आता एक प्रकारे 24/7 कडं वाटचाल करायला लागलेली आहे। तर सुरुवात आपण इथूनच करूयात, कारण हा एकदम जिव्हाळ्याचा किंवा ज्वलंत प्रश्न आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अशी काही कोयता गँग वगैरे नाही आहे, पण जणू काही एक कोयता असं एक प्रतीक बनलेलं आहे ते हत्यार। आणि आपल्याला दिसतं की
अगदी कुठेही म्हणजे पेठांमध्ये किंवा उपनगरामध्ये किंवा अगदी हिंजवडी आय टी पार्क सारखा जो भाग आहे, जी ओळख आहे, तिथं सुद्धा अशा गँग्स दिसत आहेत की ज्या कोयते घेऊन हुल्लडबाजी करतायत, लुटालूट करतायत, कधी भाईगिरी किंवा हे करण्याकरता हे करतायत. तर इथून सुरुवात करायची आहे की हे काय आहे सगळे प्रकार. कोयता गँग नाही आहे, जशी चड्डी बनियान गँग वगैरे असते, हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. पण हा काय पॅटर्न आहे किंवा हे कुठून सुरू झालं आणि तुम्ही ह्याला कसं टॅकल करता? हो, बरोबर आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पुणे शहराची लोकसंख्या वाढत आहे. तिथे बाहेरून मायग्रेटरी पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणात आहे. वेगवेगळे प्रकारचे इश्यूज इथे आहे. क्राईमचे दृष्टिकोनातून जर बघायचे तर आपण एक मुद्दा उपस्थित केले, हे कोयता गँग जे इथे एक नॅरेटिव्ह तयार झालेली हं. आहे की पुणे शहराला काही कोयता गँगसारखे आहे. बाहेरून जे दुसरे राज्यात किंवा दुसऱ्या शहरात लोकांना ज्यावेळी लोक बघते त्यावेळी त्यांचे अशा वाटते की पुण्यात काही कोयता गँग म्हणून असतील, काही ठराविक 10, 20, 25, 50 लोक असतील, ते कुठेही जाऊन कोणालाही कोयत्याने मारत असतील. ही खरं चित्र नाही आहे. इथे पुणे शहरात अशा दिसते की कोणत्याही प्रकारची शार्प वेपननी काही घटना घडली की अशा प्रकारचे चित्र निर्माण होतो की लोकांनी कोयत्यानी कोणाला कोणाला मारला. आता खरं आम्ही एक स्टॅटिस्टिकली एक सांगतो. स्टॅटिस्टिकली जर आम्ही मागचे कालाचे कंपॅरेटिव्ह फिगर्स बघितले, तर कोणताही अशा प्रकारचे स्ट्रीट क्राईम्स किंवा कोयत्याचे वापर किंवा काही शार्प वेपनची वापर होण्याची घटनामध्ये कोणताही प्रकारची वाढ झालेली नाही. परंतु एक गोष्ट खरी आहे की हो, आजच्या युगात इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, वेगवेगळे प्रकारचे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहे. हे अशा प्रकारचे लहान-लहान घटना पण ॲम्प्लिफाय होऊन लोकांचे समोर जाते आणि अशा वाटते की काही शहर असुरक्षित तर नाही झाला. हो. पोलीस दलाचे दृष्टिकोनातून आपल्याला मी सांगतो, स्ट्रीट क्राईम्स थांबवणे हे आमच्यासाठी एक प्राधान्याचे विषय आहेत. त्यासाठी वेगवेगळी उपाययोजना करण्यात आलेली आहे. ते आम्ही पुढे विस्तृतरीत्याने नमूद पण करू. परंतु टेक्नॉलॉजीचे वापर असतील, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे वापर असतील, CCTV कॅमेराजची वापर असतील, मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅन्सची वापर असतील, आमची ठराविक डेडिकेटेड मनुष्यबळ व्हिजिबल पोलिसिंगचे दृष्टिकोनातून असतील, क्रिमिनल्स जे रेकॉर्डवर आहे त्याचे हाऊस मॅपिंग, जसे अंदाजन आता मागचे 6 महिन्यात शहराचे अंदाजन 8 ते 9,000 क्रिमिनल्स ऑन रेकॉर्डची मॅपिंग QR कोड माध्यमाने करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडे आमचे लोक पेट्रोलिंग करत असते. हं, हं. अशा प्रकारची वेगवेगळी उपाययोजना पोलीस दलांकडून अशी घटना प्रतिबंध करण्याची दृष्टिकोनातून करण्यात येते. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई असतील, लोकांना कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर म्हणून काही उपाययोजना असतील, ती सगळी आमच्याकडून होत असते. शेवटी एक गोष्टी लक्षात ठेवावं लागेल की काय आमच्याकडे किंवा कोणाकडेही काही जादूची छडी नसते की आम्ही फिरवले आणि पूर्ण शहर गुन्हेमुक्त होऊन जाईल. परंतु रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स यांचे दहशत कोणताही शहराचे कोणताही परिसरात होता कामा नये. हे आमच्यासाठी प्राधान्याचे विषय आहे. ज्यावेळी अशी घटना घडली, तर अशा प्रकारचे सर्जिकल स्ट्राईक ते आरोपीवर करायचे की एक त्यांच्यावर कारवाई हं. आणि त्यांच्यावर कारवाईमुळे एक डिटरन्स इतर लोकांवर होणे अत्यंत गरजेचे आहे. आणि क्रिमिनल्सचे कधी-कधी काय असते की पोलिसांसोबत कम्फर्ट लेव्हल होऊन जाते. हं. त्यांना वाटते की काय होईल, जेलमध्ये गेले, लॉकअपमध्ये गेले, नंतर बेलवर सुटले. आम्ही त्यांचे इकॉनॉमिक इक्विलिब्रियम डिस्टर्ब करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे आयचे स्रोत काय आहे, त्यांना धक्का बसेल, ते क्राईममध्ये घुसला म्हणून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाला धक्का बसेल, अशा प्रकारचे कारवाई पुणे शहर पोलीस दल करत आहे. आणि आम्ही जबाबदारीने सांगतो, फिगर्स डिक्लाइनिंग ट्रेंडवर दिसते. जे मधला काळात अत्यंत मोठ्या स्थितीवर गेला होता, ते मागचे 1 वर्षाचे काळात डिक्लाइनिंग ट्रेंडवर आहे. काही अपवादात्मक घटना नक्कीच घडत आहे. ही आपल्याला पुढच्या काळात चित्र आणखी सुधारल्याचे दिसेल, ही आम्ही ठामपणे आपल्याला सगळ्यांना, सगळे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना आम्ही गवाही बरं, सर देतो. तुम्ही 2 फार महत्त्वाचे मुद्दे मांडले. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही सांगितलं की असं काही नाही की काही गँग्स आहेत, जे जसे वेगवेगळ्या गँग्स असतात. कोयता गँग अशा 10-15 नाही आहेत की ते करतात. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणाला की काही ठिकाणी छोट्या घटना असतात आणि त्यामुळे ह्या सगळ्या डिजिटल युगामध्ये व्हायरल होतात आणि असं वाटतं की हेच सुरू आहे की काय?
पण त्याचबरोबर सर ह्याची दखल घेणं कधी-कधी भाग का पडतं, जरी आकडेवारी कमी असली तरी, की आता हिंजवडीसारखा जो भाग आहे आय-टीचा, तो इंटरनॅशनल तिकडं वेगळ्या कंपन्या वगैरे आहेत आणि आपल्याला माहिती आहे की तो सगळा खरं तर तो शेतीचा सगळा भाग होता आणि त्या ठिकाणी मग शेतजमीन जाऊन तिथं सगळे आय-टी सेक्टर वगैरे उभे राहिले. मग तिथले सगळे लँड माफिया असतील किंवा मुळशी जवळ आहे तिकडं. तर त्यातनं कधी-कधी याचा फटका जो आहे, म्हणजे या सगळ्या गँगचा किंवा टोळ्यांचा, हा उद्योगांना बसू शकतो. आणि आपल्याकडे आत्ता बरेच उद्योग जे बाहेर चाललेले आहेत, त्याची वेगवेगळी कारणं आहेत, मी असं म्हणत नाही. पण त्याच्यामध्ये एक गुन्हेगारी हे पण आहे. म्हणजे जसं त्याच्याकडे आपण येणारच आहोत. वाहतूक कोंडी तो फार मेजर प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये जो पोलिसचा पार्ट आहे, बाकी नाही. पण मला त्या दृष्टीने विचारायचं आहे, की तो जो कोणी एक उद्योगपती असतो, जो इन्व्हेस्टमेंट करू इच्छितो, त्याला हे तयार करायचं असतं. त्याला जर असं वाटलं, की बाबा हे सगळं असुरक्षित आहे आणि इथं अशा प्रकारे गुंड लोक आहेत. कारण वेगवेगळ्या प्रकारचं असतं, की मग कंपनी आली, की त्या ठिकाणी आमचीच माणसं घ्यायची, आमच्याच गाड्या लावायच्या, आमच्याकडनंच म्हणजे आणि मग हे जे दहशत आहे, शार्प वेपन्स वगैरे, हे हे मला विचारायचं आहे, की असे प्रकरणं किती आहेत किंवा अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत, की ज्याच्यामुळं मोठमोठे जे उद्योजक आहेत, की त्यांना असं वाटेल, की बाबा मी कशाला मग मी जाईन ना दुसरीकडं. मग मी महाराष्ट्राच्या बाहेर जिथं मला सुरक्षित ठिकाणी आहे, तिथं मी जाईन. तर असं काही तुम्हाला दिसतंय का कनेक्शन? 100% मी सांगतो, पुण्या शहरात अशा इंडस्ट्रीजला किंवा बिझनेस हाऊसेसला किंवा IT कंपनीजला गुंडांकडून किंवा गुन्हेगारांकडून त्रास आहे, असा प्रमाण 0चे जवळपास आहे. एखादी घटना जिथे घडते, इनफॅक्ट आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांची एक योजना आहे, की ईज ऑफ बिझनेस आणि बिझनेस कम्युनिटीला कॉन्फिडन्स वाटायला पाहिजे, म्हणून प्रोॲक्टिव्ह मेजर्स पोलिसांकडून घ्यायला पाहिजे. तर आपल्याला उदाहरण सांगतो, मागचे 1 वर्षात कमीत कमी 100 बैठक आम्ही स्वतः घेतले असतील. क्रेडाई असतील, IT हो, क्षेत्र असतील, कंपनीज असतील, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स असतील, वेगवेगळे भागाचे मगरपट्टा असतील, खराडी असतील, वाघोली असतील. इथे आम्ही लोकांशी, इंडस्ट्रियल हाऊसेस, बिझनेस हाऊसेस यांच्यासोबत आम्ही स्वतःहून चर्चा करून त्यांना आम्ही मोटिवेट करतो, की जर तुमचेवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे काही कोणाची दबाव आहे, हं. तर कृपया करून बिनधास्तपणे येऊन आम्हाला कळवा आणि आमची अशी सगळी गोष्टीवर झिरो टॉलरन्स आहे. एक्झाम्पल सांगतो मी. आम्ही क्रेडाईच्या मीटिंगला लोकांना सांगितले, की सुरुवातीला ज्यावेळी मी आलो होतो आणि असा शासनाने यावर एक प्राधान्याचे विषय म्हणून पोलीस दलाला त्यांनी फ्लॅग केला होता ते इश्यू. आणि आम्ही स्वतः त्यांना बोललो, की असे आमचे कानात आलेले आहे, की काही माथाडीचे काही लोक आहे, जे काही गैरहेतूने एक्स्टॉर्शन करते किंवा पैशाची उकलण्याची हे करते किंवा दहशत निर्माण करते, असे कानावर आलेले जर असतील, हं. तर आपण या. आणि या किंवा नाही यायचे, तुम्हाला जर भीती पण वाटायचे, तर एनॉनिमस पण आम्हाला इन्फॉर्म करा. बरोबर. तुम्हाला तुमचे नाव डिस्क्लोज करण्यामध्ये अडचण वाटते, तुम्ही कॉन्फिडेन्शियली आम्हाला करा. आम्ही काही हे तुम्हाला आग्रह करणार नाही, की तुमचे नाव आम्ही जाहीर करू. आम्ही स्वतःहून ॲक्शन घेऊन वी विल सेट द लॉ इंटू मोशन. आणि अशा प्रकारचे टोळ्यांवर एकदम जोरात कारवाई होईल. एखादी कारवाई झाली पण आहे. ज्यावेळी तिथे थोडासा काही रेझिस्टन्स होता किंवा अनविलिंगनेस होता, फिर्यादीचे फिर्याद देण्यामध्ये त्यांची वैयक्तिक इश्यूज असतील, त्यांचे सगळे गोष्ट त्यांना पण बघावं लागते. परंतु आम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन अशा प्रकारचे टोळ्यांवर कारवाई केली. आणि मागचे 6, 7, 8 महिन्यामध्ये तर मला एक पण घटना जिथे अशा प्रकारचे इंडस्ट्रियल हाऊसेस, बिझनेस कम्युनिटी, IT क्षेत्राचे लोक यांना काही त्रास, काहीमध्ये एक घटना वर्षभर पूर्वी एका कंपनीला हाऊसकीपिंगचे टेंडर देण्यासाठी काही अप्रत्यक्ष दबाव काही लोक टाकत होते. आम्ही त्यांना ते फिर्याद देण्यास तयार नव्हते. आम्ही स्वतःहून एक्सीडेड आवर ब्रीफ विदाऊट अ कंप्लेंट. आम्ही ते जे गैरअर्जदार होते, जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव ती कंपनीजवर टाकत होते, त्यांना बोलून आम्ही आमचे भाषांनी त्यांना स्पष्ट सूचना दिले, की परत एकदा एक पण नंतर कंप्लेंट आला, तर तुम्हाला एकदम संपेल. बरोबर. म्हणजे बिझनेस कम्युनिटी, इंडस्ट्रियल हाऊसेस, IT क्षेत्र इथे आमची अत्यंत क्लोज कोऑर्डिनेशन आहे. पोलीस स्टेशन स्तरावर अशा प्रकारचे MNC सोबत WhatsApp ग्रुप्स आम्ही तयार करून ठेवलेली आहे, की अनौपचारिक तिथे काय इश्यूज आहे, काही त्यांचे ट्रान्सपोर्टचे हाऊसकीपिंग असते, साफसफाईचे ट्रान्सपोर्टचे टेंडर असते, हाऊसकीपिंगचे टेंडर असते.
अशा वेगवेगळे प्रकारचे कधी कधी टेंडर जे घेतात हे लोक पण थोडी बात हो. फार प्रत्यक्ष दबाव टाकत असते. त्यांना पण सूचना स्पष्ट आहे, तुम्हाला जे दिलेली काम कंपनीने दिलेली आहे ते योग्य प्रमाणे करा, योग्य प्रमाणे तुमचे पैसे फीस जे आहे घ्या, काही अननेसेसरी फालतूगिरी करायची नाही. आणि मला अभिमान आहे की पुणे शहराला मला नाही वाटते की मागचे 6-8 महिन्यामध्ये एक पण घटना ज्यावर इंडस्ट्रीचे सुरक्षावर काही विपरीत ट्रेंड दिसेल किंवा विपरीत अशी घटना दिसतील, बरोबर आहे. अशा मला नाही ही वाटते की चांगली गोष्ट घडलेली तुम्ही आहे. आणि मी परत ठामपणे सांगतो, सगळे इंडस्ट्रियल हाऊसेसला इन्व्हेस्टमेंट पुण्याला येण्यासाठी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, महत्त्वाची आहे. आणि त्याची पूर्णपणे कल्पना जाणीव पोलीस दलाला आहे. यावर आमची झिरो टॉलरन्स आहे. त्यांची सुरक्षा आमच्यासाठी प्राधान्याचे विषय आहे. काही एखादी घटना जर त्यांना असुरक्षिततेचे वाटला, इमिजिएटली त्यांनी आम्हाला कळवावी आणि दे विल सी इमिजिएट अँड क्विक ॲक्शन. बरोबर आहे. चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही जर अशा पद्धतीचा सुसंवाद असेल आणि अशी घटना घडत नसेल. पण मग याच्यामध्ये जे एक दहशत माजवण्याचा, भाईगिरीचा एक ट्रेंड दिसतो, की येतात अल्पवयीन असतात, कधी-कधी सराईत असतात आणि ती मुलं कोयते नाचवत किंवा असे तलवारी नाचवत येतात आणि वाहनाची तोडफोड करायची, हे करायची आणि एक आपण या एरियामधले आहोत. मग त्याचं स्टेटस पण ठेवायचं WhatsAppला किंवा हे. तर हे काय आहे असं मला म्हणायचं, की आणि मग तुम्ही मगाशी फार वापरला, की आम्ही आता अशा पद्धतीने डिटरन्स शब्द वापरतो मी, की असं करतो, की अद्दल घडवतो, की पुढं ते होत नाही. तर हे कोण आहेत ग्रुप्स आणि तुम्ही कशा पद्धतीनं त्याच्यावरती वचक किंवा दारावर तुम्ही बसवलेला आहे? 100% यामध्ये 2 विषय आहे जे मी 2 पार्टमध्ये सांगतो. एक आहे हँडलिंग जुवेनाईल क्रिमिनल्स, म्हणजे जे 18 वर्षाचे खालचे लोकांचे अल्पवयीन. क्रिमिनॅलिटी, अल्पवयीनचे जे क्रिमिनॅलिटीचे प्रमाण अशा प्रकारचे अर्बन सेटअपमध्ये वाढत आहे. आणि विशेष करून हे कोरोना नंतर याचे मला अधिकृत आम्ही सांगू शकत नाही, परंतु आम्ही जे पूर्वी आम्ही CP होतो नागपूर शहराला, आता इथे आहे. आम्हाला जे एक ट्रेंड दिसते, कोरोना काळात काय झाला की स्कूल्स, कॉलेजेस ऑनलाईन झाला. बरेचसे मुले ज्यांच्याकडे साधन नव्हती किंवा काय काय कारणांनी ते ऑनलाईन क्लासेस अटेंड करण्याची इकॉनॉमिक कॅपॅसिटी नसल्यामुळे त्यांना थोडा स्कूल कॉलेजेसमधून ते बाहेर पडले. आणि त्या काळात टपरीवर किंवा रस्त्यावर उभे राहून वेगवेगळी व्हाइसेस किंवा अ, वाईट एक काही हॅबिट्स त्यांना लागला. आणि कोरोनानंतर ज्यावेळी स्कूल्स, कॉलेजेस परत सुरू झाले, ते परत यांचे स्कूलमध्ये जाण्याची प्रमाण थोडीशी कमी झाली. बरोबर. अशा प्रकारचे कारणामुळे बरोबर. हे जे क्रिमिनॅलिटी स्पेशली इन दॅट थोडा लोअर स्ट्रेटा ऑफ दी सोसायटी, ते स्लम एरियाजमध्ये थोडा वाढल्याचे प्रमाण दिसते. एक ऑप्टिमिझम मला नक्कीच आहे की हे एक ट्रान्झिशन फेज आहे. आता हे लोक तसे आहे जे 12 वर्ष 13 वर्ष त्यावेळीचे होते, आता 17 16 18 या एजचे जवळपास येत आहे. ही 2-3 वर्षानंतर ही जे ट्रान्झिट फेज आहे ही संपून जाईल आणि परत ही प्रॉब्लेम होणार नाही. परंतु या मधला काळात जुवेनाइल्सला हँडल करणे, जुवेनाइल डेलिंक्वेन्सी म्हणजे अल्पवयीन क्रिमिनॅलिटी डील करणे एक नक्कीच एक चॅलेंज, आव्हान म्हणजे पोलीस दलावर आहे. त्याबद्दल आम्हाला पूर्ण जाणीव आहे. लीगल काही इम्पेडिमेंट्स आहे. 18 वर्षाचे खालचे लोकांना अटक हो. करता येत नाही. ती सगळे त्यांचे जुवेनाईल राईट्स जे आहे आपल्याला ते सगळे पालन करावं लागते. परंतु त्या बाउंड्रीमध्ये पण, त्या चौकटीत पण राहून कसे त्यांचे मॅनेजमेंट करायची आहे, कसे त्यांचे काउन्सिलिंग करायचे आहे, त्यांचे आई-वडिलां सोबत कसे घ्यायची आहे. आई-वडिलांकडून दुर्लक्ष होत असतील तर जुवेनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत आई-वडिलांविरुद्ध काय कारवाई करता येते, किंवा हे जुवेनाइल्सला काही व्होकेशनल ट्रेनिंग देता येते का? ही सगळी गोष्टीवर. आणि त्याचबरोबर शेवटी काही काही त्यांच्याकडून क्रिमिनल ॲक्ट झाला, तर जसं मी पूर्वी सांगितले, धोरण तीच आहे की काही क्रिमिनल ॲक्ट झाला तर ॲक्शन असा होईल की बाकी सगळे बघून त्या परिसरात परत करण्याची हिम्मत व्हायला नाही पाहिजे. अशा प्रकारची भूमिकामध्ये आम्ही करतो. आणि खरं वाहन तोडफोड असतील किंवा काही एक स्ट्रीटमध्ये काही दहशत माजवण्याची, काही स्पेशली हे स्लम एरियाजचे किंवा त्याचे आजूबाजूचे परिसरात ही ही जे ट्रेंड आहे, एक ठिकाणी एक झाला तर आमची टार्गेट असते की त्या परिसरात
अशा कारवाई करा की पुढचे काळात तिथे कोणी परत अशा घटना घटना करायला घडणार नाही नाही. पाहिजे. बरोबर. आणि त्यावर आमचे मिशन सक्सेसफुल सक्सेसफुल होत होतं. आहे. बरं. हळू-हळू पूर्ण शहरात आम्ही हे करत आहे. परंतु मला मान्य करावं लागेल की हे जुव्हेनाईल डेलिंक्वेन्सी एक चॅलेंज चॅलेंज आहे. आहे. बरोबर आहे. जरी आम्ही प्रायोरिटीने ती इश्यू हाताळण्याची प्रयत्न करत आहे, अपेक्षित यश किंवा मला सॅटिस्फॅक्शन येतील अशा प्रकारचे यश 100% मिळालेले नाही. परंतु मी पुणेकरांना नक्कीच आश्वस्त करू की हे आम्ही या गोष्टीवर बारीकरित्याने मॅनेजमेंट करायसाठी किंवा त्या परिसरात वेगवेगळी जे इश्यूज आहे ज्याच्यामुळे क्रिमिनॅलिटी वाढते, फॉर एक्झाम्पल ड्रग पेडलिंग असतील किंवा त्या परिसरात काही फार्मसीमध्ये काही बटन वगैरे घेण्याची प्रमाण असतील किंवा काही कंट्री लिकर शॉपमध्ये जुव्हेनाइल्सला दारू पाजण्याचे प्रकार असतील. ही सगळी आम्ही जे 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 इश्यूज जे ग्राउंड फर्टाईल करतात असे क्रिमिनॅलिटी येण्यासाठी, ती हँडल करण्यासाठी त्यावर जोरात स्ट्राईक करायसाठी पोलीस दल पूर्णपणे काम करत आहे. आणि मी या गोष्टीवर पण आपल्याला सांगतो की ट्रेंड यामध्ये पण डिक्लाइनिंग आहे. पुढच्या काळात आणखी चांगली आम्ही नाही, स्थिती बरोबर. निर्माण सर तुम्ही फार महत्त्वाचं निरीक्षण मांडलं. म्हणजे कोरोना काळामध्ये जे स्कूल ड्रॉपआउट झाले किंवा शिक्षणाच्या प्रवाहातनं जी मुलं बाहेर पडली, त्यांच्या हाताला काम नव्हतं, अशी मुलं या वळली आणि आता हळू-हळू ते कमी होत चालले. तुम्ही फार एक महत्त्वाचा मुद्दा हे सांगताना सांगितलं, की व्यसनाधीनता. म्हणजे जसं एक ह्याचं अट्रॅक्शन आहे भाईगिरीचं किंवा दहशत माजवण्याचं, तर त्याच्यामध्ये पण आपल्याला बरंच असं पॅटर्न दिसतो, ट्रेंड दिसतो, की ही जी अल्पवयीन मुलं आहेत, तर यांच्यामध्ये दारू आणि ड्रग परत ह्याच्यामध्ये परत 2 आपलं स्तर पण दिसत आहेत. म्हणजे काही उच्चभ्रू स्तर पण दिसतोय, की जे फ्रेशर्स पार्टी करतात किंवा ड्रग्स पार्टी करतात. पोर्शे प्रकरणामध्ये हाय प्रोफाईल होते आरोपी. पण खालच्या स्तरातले पण आरोपी असतात याच्यामध्ये. म्हणजे व्यसनाधीनता. तर हे जे अल्पवयीन मुलं कुठलीही असो, व्यसनाधीनता आणि त्याच्यामुळं होणारी गुन्हेगारी, हे जे कनेक्शन आहे. तर तुम्ही असं म्हणाला, की ह्याच्याकरता पण तुम्ही काही करतात. तर मला हे विचारायचं आहे, की ह्याच्यामध्ये काय होतंय नेमकं पोलिसिंग? म्हणजे मुंबईमध्ये सलमान खानसारखं एखादं प्रकरण घडतं. हिट अँड रनचं किंवा हे करून. त्याच्यानंतर बराच काळ होत नाही. पण पुण्यामध्ये असं वाटत नाही सर, फ्रँकली, की पुण्यामध्ये अशा प्रकारच्या घटना आहेत. म्हणजे तुमचं जे असतं ड्रंक अँड ड्राईव्ह वगैरे ते 31 डिसेंबरला वगैरे आम्हाला दिसतं नाक्यानाक्यावरती तेव्हा. पण इतर वेळेस असं वाटत नाही. त्यामुळं ते एक आहे का, की मी कसंही केलं तरी चालतंय आणि म्हणून अशा घटनांमध्ये वाढ होते? आपले या प्रश्नाला आम्ही 2 भाग करतो. एक जे आपण फ्रेशर्स पार्टी आणि नाईट लाईफ आणि ड्रंक अँड ड्रायव्हिंग ही एक मुद्दा आहे आणि सेकंड मुद्दा जे मी पूर्वी म्हणत होते, की जे क्रिमिनॅलिटी विशेष करून स्लम एरियाजमध्ये आहे, ते काही व्यसनमुळे होत आहे का? बरोबर आहे. म्हणजे 90% जे बॉडी ऑफेन्सेस किंवा क्राईम घडते, यामध्ये 90% मध्ये जे आरोपी असते ते काही ना काही व्यसनमध्ये, दारूचे नशेत हं. असते आणि त्याचे नंतर हे गुन्हा करते. ही एक जनरल पॅटर्न सगळे ठिकाणी आहे. आणि जुव्हेनाइल्समध्ये जे ड्रंकेननेसचे किंवा व्यसनचे जे प्रमाण आहे 100% ही विशेष करून कोरोनाचे नंतर वाढलेली आहे. म्हणून आम्ही विशेष करून स्लम एरियाजमध्ये कंट्री लिकर शॉप्स वाल्यांना विशेष करून आमची त्यांना सक्त सूचना आहे की गुन्हेगार जर तुमच्याकडे जुवेनाईल असताना दारू पिले, हं. ते पिला आणि नंतर गुन्हा केला तर तुमचेवर प्रथम कारवाई होईल. आणि जुवेनाईल जस्टिस ॲक्टमध्ये एक कलम आहे 77 जे म्हणते की जे कोणी जुवेनाइल्सला म्हणजे 18चे खाली वयाचे खाली ज्यांना दारू पाजले किंवा दिले त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. पुणे शहरात भरपूर असे कंट्री लिकर शॉप्सला किंवा दारूच्या दुकानावर 77 जुवेनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत पण कारवाई करण्यात आलेली आहे. आणि या परिसरात जसे मी सांगितले की स्लम एरियाजमध्ये किंवा जे गरीब भाग आहे तिथे जे अशा प्रकारचे घटना विशेष करून जुवेनाइल्स करून होतो, आम्ही तिथे ग्राउंड जे फर्टाईल क्रिएट करते क्रिमिनॅलिटी सोबत ती नष्ट करायची आहे. म्हणून अशा प्रकारची वेगवेगळी उपाययोजना होत आहे आणि खरं यामध्ये इट्स अ लाँग वे टू गो. म्हणजे खरं आमची रीच, आमची पर्क्युलेशन आणि त्या भागाची जे एक पब्लिक इन्व्हॉल्वमेंट, कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट जे आहे, ती
100% ज्या अपेक्षा जशी अपेक्षा आहे तसे नाही आहे. आता कारण मला एक ऑप्टिमिझम आहे, आय माइट नॉट बी करेक्ट, बट आम्हाला वाटते की आता एक्सपिरियन्सनी किंवा एक अशा प्रकारची ऑब्झर्वेशन आहे की काही काही ज्यावेळी दुसऱ्या शहराला ज्यावेळी आम्ही CP किंवा SP होतो, तर तिथे लोकल प्रतिनिधी जे असते, कॉर्पोरेटर्स असतील किंवा त्या भागाचे नगरसेवक जे असतील, ते एक एक सेंटर असते जे कोऑर्डिनेट करते प्रशासन, पोलीस बरोबर. आणि जनतामध्ये. दुवा असतात ते. अशा प्रकारचे हे काही काळात काही ना काही कारणांनी इलेक्शन न झाल्यामुळे थोडीशी ती एक सेंटर, एक प्रेशर ग्रुप आमच्यावर असते, ती एक मिसिंग झालेली आहे. आता मला वाटते ही ज्यावेळी इलेक्शन होईल आणि हे नवीन नगरसेवक येईल, आम्ही त्यांना पण कॉन्फिडन्स घेऊन त्यांचे एरियाला पूर्ण डिसिप्लिन करणे, शिस्त आणण्यामध्ये आणि त्यांचे मार्फतीने त्या भागाचे कम्युनिटी पार्टिसिपेशन यामध्ये झाला ना, तर मला वाटते की ही परिसर आणखी शिस्ततात आणण्यामध्ये 100% आपल्याला सगळ्यांना यश मिळेल. आणि त्या भूमिकेने आणि तोपर्यंत जी काही स्ट्राईक अशा प्रकारचे क्रिमिनल एलिमेंट्सवर किंवा क्रिमिनॅलिटी वाढवण्याचे ज्या गोष्टीवर जे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम यावर होत आहे, ती सगळे आम्ही टार्गेट करून करत आहे. बरं, ह्याच्यामध्ये पण तुम्ही 2 भाग केले. एक स्लम्स आणि जसं तुम्ही सांगितलं की कंट्री सगळे शॉप्स आहेत. पण दुसरीकडे जे हाय प्रोफाईल आहेत, होय, त्यांना पण तुम्ही मला वाटतं की जे पब्स आहेत, बार्स आहेत, त्याबद्दल त्याच्यामध्ये पण जे लायसन्स आहेत त्यांनाच फक्त प्रवेश देतात. 18 वर्षाच्या खाली तिथं पण तुम्ही आता मला वाटतं मॉनिटरिंग सुरू केलं आहे. पण सर मला तिथं प्रश्न असा विचारायचा आहे की जसं आपण शहर मध्यवर्ती ठेवून आपण चर्चा करतोय, नाईट लाईफ राहणारच किंवा बार जे आहेत वगैरे ते पूर्णपणे बंद करून किंवा असं करून तर चालणार नाही. म्हणजे जसं म्हटलं की कोयत्यावरती बंदी आणून तो क्राईम थांबणार नाहीये, बरोबर? बरोबर आहे ना. तसं तुम्ही सरसकट म्हणजे बारच तुम्ही बंद करा किंवा त्याच्या वेळा ज्या आहेत त्या 12लाच बंद करा, 12:30लाच बंद करा. आता इतकी इंडस्ट्री वाढते, IT, BPO आणि ज्यांच्याकडे लायसन्स वगैरे आहेत, ते लोक जाणारच. त्यामुळे ती जी दुकानं असतील, बार्स असतील, ते तुम्हाला पुढं 2 वाजेपर्यंत, 4 वाजेपर्यंत उघडी ठेवावी लागणार हळूहळू. आता मेट्रो पण सुरू झालेल्या आहेत. मेट्रो उशिरापर्यंत असतात. तर मला वाटतं की ह्याच्यामध्ये फक्त बॅन करा किंवा बंदी घाला, हा काही याच्यावरती उपाय होऊ शकत नाही ना? बरोबर आहे. यामध्ये मुख्य जे मुद्दा आहे, पूर्वी अशा प्रकारची एक पुण्यात एक मागचे काळात अशी एक कल्चर डेव्हलप झाली की सगळे नियम काहीच असो, बार्स किंवा पब्स किंवा ड्रंकेननेस पब्लिक प्लेसमध्ये सकाळी 4-4 वाजेपर्यंत, 5-5 वाजेपर्यंत चालायचे. आता आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, नियम आहे 1:30 वाजताची, की पब्लिक प्लेसमध्ये बिअर बार, परमिट रूम्स, पब्स यामध्ये 1:30 वाजेपर्यंत आपण दारू पिऊ शकतो. ते बार एस्टॅब्लिशमेंट रन करू शकतो. 5 स्टार्समध्ये ती वेळ 3 वाजेपर्यंतची आहे. परंतु शेवटी ही वेळ जे सरकारने निश्चित केलेली आहे ती 1:30 वाजताची आहे. आपल्याला शहरात 1:30 वाजेपर्यंतची सीमा ही आउटर लिमिट आहे. त्याचे पूर्वी त्यात 1:30 वाजेचे नंतर चालवता येत नाही. ही एक सगळ्यांना लक्ष ठेवावं लागतं. दुसरी गोष्ट यामध्ये आम्ही आपल्याला आमचे मत सांगतो. लोक सांगते की हे का 1:30 वाजता 3 वाजेपर्यंत, 4 वाजेपर्यंत, 5 वाजेपर्यंत चालायला पाहिजे. आमची एक एक सिंपल प्रश्न आहे की बार्स आणि परमिट रूम्स किंवा पब्स, डिस्कोथेक्स यामध्ये स्ट्रेंजर्स येते. आपण प्रायव्हेटमध्ये पार्टी करा, आपण रात्रभर आपले घरात करा, आपले फार्म हाऊसमध्ये करा, आपण ठराविक लोकांना इन्व्हाइट करा, आपण ज्यांना ओळखतो त्यांना इन्व्हाइट करा, ज्यांचे कॅरेक्टरवर आपल्याला पूर्ण विश्वास आहे त्यांना आपण इन्व्हाइट करा. प्रायव्हेट पार्टीज करा ना. आपण प्रायव्हेट पार्टीजवर कोणताही बंदी नाही. तुम्ही तुमच्या घरात, तुम्ही तुमचे फार्म हाऊसला तुम्हाला जे करायचे ते करा. बाहेर उपद्रव फक्त करू देऊ नका. प्रायव्हेट प्लेस, पब्लिक प्लेसमध्ये काय असते, 100 लोक असते. त्यामध्ये काही चांगले असतील, काही फॅमिली असतील, काही वाईट हेतूने येत असतील, काही वाईट उद्देशाने येत असतील. आणि एक लक्षात ठेवा, आपण शेवटी कितीही उशिरा गेले बारला तर 10 वाजता, 10:30 वाजता आपण बारला पोहोचतो. 3 तास दारू पिले, भरपूर झाली ना. 3 तासानंतर तुम्हाला कोणाला आणखी काही करायचे ते घरात जाऊन करा. हे पब्लिक प्लेसमध्ये मुली असते, वेगवेगळे कल्चरचे लोक असते, सगळे जे येते ते सगळे एकच स्वभावचे नसते, एकच कल्चरचे नसते. काही कोणाला ॲक्सेप्टेबल असू शकते, काही कोणाला ॲक्सेप्टेबल असू शकत नाही. आणि इतके दारू पिल्यानंतर 1:30चे नंतर पण उघडून तिथे पब्लिक प्लेसमध्ये करायचे, ही कायदा सुव्यवस्थाचे दृष्टिकोनातून आणि लोकांची सुरक्षाची दृष्टिकोनातून मला वाटते हे 100% योग्य नाही आहे. 1:30 वाजताची टाईम 100% परफेक्ट आहे.
आणि 1:30 वाजताची टाइम लिमिट फॉलो करायला पाहिजे. इथे काही आता डेव्हलप होत आहे शहर, IT क्षेत्र येत आहे, सगळ्यांना एंटरटेनमेंट पाहिजे, परंतु शेवटी पब्लिक प्लेसमध्ये एंटरटेनमेंटची बरोबर. 1:30 मला तेच वाजताची वेळ बरोबर पाळीव. 100% योग्य आहे, बरोबर आहे. उपयुक्त आहे असं मला पण हे वाटते. चॅलेंजिंग आहे का? कारण पुणे एज्युकेशन हब असल्यामुळं इथं फक्त म्हणजे महाराष्ट्रातून नाही, पूर्ण देशभरातून किंवा जगभरातून जे विद्यार्थी येतात ते इथं शिकायला येत असतात. आणि मग त्यांना जे विकेंडला वगैरे आपण बघतो सगळीकडे जी गर्दी असते आणि ती सगळी मुलं मुली जी असतात त्यांना काय एक फ्रिक आउट व्हायचं असतं, हे करायचं असतं. तर बरोबर आहे. तर तुम्हाला ही ते ही जी सगळी गर्दी आहे किंवा या सगळ्या अपेक्षा आहेत, मग त्यामुळं मग आपण बघतो की बऱ्याच वेळा बार जे आहेत ते इलिगली टाईम डेडलाईन गेली तरी ते सुरू असतात, हे असतात. त्यातनं मग अशा घटना घडतात. मला इथं काय विचारायचं महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही फार महत्त्वाचं सांगितला मुद्दा, की पब्लिक प्लेसेस आहेत त्यामुळे तिथं काही घडू शकतं. शिकायला आलेला मुलगा किंवा मुलगी आहे, तो सुरक्षित आहे का नाही ते त्या आईबापाला जो इथं नसतो, तो तिकडं असतो कुठेतरी. बंगालमध्ये असेल किंवा कुठं गुजरातमध्ये असेल, कुठं असेल. तर त्याला ती काळजी वाटत असते ना, त्या मुलाची वगैरे. 100% तर 100%. हे थोडंसं सांगा आम्हाला, की मी ह्याच्यामध्ये मी यामध्ये मी परत रिपीट करतो, की सर्वात प्रथम मुलं असतील, कॉलेज स्टुडंट्स असतील किंवा फॅमिली मेंबर्स असतील, 1:30 वाजताची टाईम सगळ्यांना पालन करायला पाहिजे. आणि बार्स आणि पब्सवाल्याला तर आम्ही स्पष्टपणे म्हणजे प्रेमाने, काही जोरात, काही ठामपणे त्यांना बाय बाय ऑल मीन्स त्यांना सूचना आहे, की 1:30 वाजताचे नंतर तुम्ही चालू ठेवला किंवा यामध्ये काही एब्रेशन केला, तर तुमचे इकॉनॉमिक इक्विलिब्रियम डिस्टर्ब करणार, ही तुम्ही लक्षात ठेवा. आम्ही फक्त काहीतरी थातूर-मातूर कारवाई करून, काही 100-200 रुपयाचे चालान करून आम्ही गप्प बसणारे नाही आहे. तुम्ही जर व्हायलेशन करणार, तर तुम्हाला त्याचे दणका आणि त्याचे इकॉनॉमिक फटका तुम्हाला बसेल, ही तुम्ही लक्षात ठेवा. ही सूचना बार्स आणि पब्सला क्लिअर आहे. मला वाटते की 90-95% बार्स आणि पब्स आणि हे डिस्कोथेक्स ही सगळ्यांना ही सूचना स्पष्ट आहे आणि डिसिप्लिनिंग मोठ्या प्रमाणात झालेली आहे. एखादी कधी-कधी चोरू छुपून लालच आणि ग्रीडनी काही करत असते आणि ज्यावेळी पकडला गेला, तर नो होल्ड्स बार्ड त्यावर पोलीस ॲक्शन असते आणि त्यांचे डिग्निटीला पण त्यांना म्हणजे ठेस पोहोचेल आणि त्यांना ही गोष्टी की त्यांनी व्हायलेशन केला होता ही त्यांना लक्षात राहील, या भूमिकेने, या दृष्टीने पोलीस कारवाई करत असते. आता महत्त्वाचे मुद्दा जे आपण उपस्थित केले ते आहे स्टुडंट कम्युनिटीबद्दल. आता खरी गोष्टी आहे, ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट आहे, पुण्याला मोठ्या प्रमाणात स्टुडंट कम्युनिटी येते. मी पण बिहारचे आहे आणि खरं ज्यावेळी आम्ही पण बिहारमध्ये होतो आणि आज पण बिहारचे स्टुडंट मोठ्या प्रमाणात पुण्यासारखे शहराला येते आणि त्याचे आई-वडील म्हणजे अत्यंत मेहनतीने आणि अत्यंत कष्टाने सगळे इकॉनॉमिक्स जोडून ते मुलाला इथे पाठवते. त्यांना अपेक्षा मोठ्या प्रमाणात असते. त्यांना वाटते की इथे पुण्यात पाठवून आम्ही काही ते अत्यंत चांगली करिअरमध्ये करतील, अशी अपेक्षाने आई-वडील इथे पुण्यात पाठवत असते. आता मी आपल्याला रिसेंट एक्झाम्पल सांगतो. एका दिवशी एका पबला 1800 मुलेची फ्रेशर्स पार्टी चालू आहे, अशा प्रकारची गोपनीय माहिती आमच्याकडे आली. आता आम्ही तिथे पोलीस पाठवले, ते तिथे कारवाई झाली आणि मुले पळाले तिथे. प्रश्न आला, आम्ही तपासमध्ये हे घेतला, की कोण हे पार्टी ऑर्गनाइज केला होता आणि कोणकोणते कॉलेजेसचे हे मुले होते. आता ती आयडेंटिफाय केल्यानंतर एक दिवशी आम्ही त्याचे पुढचे 1-2 दिवसानंतर आम्ही त्या कॉलेजचे मॅनेजमेंटला बोलावलं. हं, हं. आम्ही त्या स्टुडंट जे ऑर्गनाइज केले होते त्यांना बोलावलं. बार आणि पबचे जे मालिक होते त्यांना बोलावलं. आम्ही आमच्या समक्षच बोलावला आणि समोर आम्ही सर्वप्रथम प्रश्न विचारलो ते कॉलेजला, की साहेब, आपले 1800 मुले फ्रेशर्स पार्टी पबमध्ये जात आहे, याची कल्पना आपल्याला नव्हती का? आणि जर नव्हती, तर आपल्याला आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, की अशा प्रकारचे जर स्टुडंट कम्युनिटी बाहेरून येत आहे आणि ते 1800 मुले एका कॉलेजचे जात आहे आणि आपल्याला कल्पना नाही, तर आपल्याला थोडा काहीतरी कंट्रोल स्टुडंट कम्युनिटीवर जे इतके मोठ्या प्रमाणात येत आहे आपल्याला करावा लागेल. कारण फ्रेशर्स म्हणजे 17, 18, 19 वर्षाचे मुलं
त्यांना दारूची पार्टीमध्ये फ्रेशर्स पार्टी कसे असू शकते ही आपल्याला विचार करावा लागेल. आणि आम्ही त्यांना आग्रह केले की साहेब, हे जे 8 मुले आपले आहे जे ऑर्गनाइज केला ही सगळी इव्हेंट, कमीत कमी यावर अशा कारवाई करा की याला बाकी स्टुडंट्सला एक डिटरन्स होईल आणि त्यांना एक्सपेल करा आपण कॉलेजतून. आणि शेवटी ते कॉलेजनी मॅनेजमेंटनी एक्सपेल केला त्यांना. सांगायची अर्थ आहे की इतके कॉलेजेस आणि इन्स्टिट्यूट्स आहे, त्यांना पण जे स्टुडंट कम्युनिटी तिथे येत आहे मोठ्या संख्येने, त्यांच्यावर काहीतरी एक 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 पोलिसिंग त्यांच्याकडून असणे आवश्यक आहे. सगळी गोष्टी पोलिसवर जबाबदारी टाकून योग्य नाही. आणि खरं ही मुले अशा आहे ज्यांना मार्ग पाहिजे, त्यांना मार्गदर्शन पाहिजे, त्यांना काउन्सिलिंग पाहिजे. व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग त्यांना कल्पना पाहिजे. डूज अँड डोंट्सची अत्यंत स्ट्रिक्ट कोड ऑफ कंडक्ट एथिक्स पाहिजे. ही कॉलेज मॅनेजमेंट योग्य प्रमाणे करू शकते. आणि कॉलेज मॅनेजमेंटचे सोबत जे स्टुडंट बॉडी ॲडवायझरी काउन्सिल असते, कॅबिनेट असते, काहीतरी स्टुडंटचे पण बॉडी अशा प्रकारचे कॉलेजेसमध्ये असते. आम्ही कॉलेज कम्युनिटीला अपील, इनफॅक्ट आम्ही एक पुढचे वीक एक मीटिंग प्रस्तावित आहे, ज्यामध्ये जे टॉप कॉलेजेस आहे यांच्यासोबत बसून एक चर्चा करू की काय एक आपली काय रूपरेखा राहील, आपली SOP काय राहील, ज्याच्यावर अशा प्रकारची घटना, अशा प्रकारचे इन्सिडेंट्स थांबवता येतील. आता ते बरेचसे स्टुडंट्स काही हॉस्टेलमध्ये असते, ती अत्यंत नेग्लिजिबल प्रमाण आहे. जे कॉलेज मॅनेजमेंट हॉस्टेल्स रनचे प्रमाण पुण्यात अत्यंत कमी दिसते. अशा प्रकारच्या हॉस्टेल्समध्ये डिसिप्लिन भरपूर प्रमाणे चांगली असते. परंतु बाहेर जे PG कल्चर झालेली आहे, आता हे जे PG आहे ती काही गाईडलाईन्स फॉलो करत नाही. त्यामध्ये आपत्तीजनक घटना कधी कधी होत असल्याचे चित्र दिसते. ही एक लॉंग टर्म काहीतरी सोल्युशन, एक SOP आपल्याला पोलीस प्रशासन आणि जे इन्स्टिट्यूट्स आहे त्यांच्यासोबत करावं लागेल. आता आमची अनौपचारिक चर्चा मॅनेजमेंट सोबत पण झाली. दे आर ऑल्सो कन्सर्न्ड अबाउट दिस इश्यू. आणि खरं कधी कधी डिसिप्लिन इन्फोर्स करणे कॉलेज मॅनेजमेंटसाठी कधी कधी चॅलेंज होऊन जाते. त्या पण कन्सर्न आहे त्यांची. ही सगळी कन्सर्न्स आम्ही बघून सॉर्ट आउट करण्याची दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहे. आणि वी वॉन्ट, आमची एक इच्छा आहे की जे मुले बाहेरून येत आहे ते आई वडीलची अपेक्षा जे आहे ते मुलांकडून ते पूर्ण करण्याची जी फर्टिलिटी, जे फर्टाईल ग्राउंड आहे जे पुण्याला, त्याचे उपयोग त्यांनी घ्यावी. आणि जे इतर जे ग्लॅमरस लाईफस्टाईल जे आहे, आपण शिका, आपण काही करा, नंतर ते एन्जॉय नक्कीच करा. परंतु स्टुडंटचे हे ॲस्पेक्ट की फक्त एंटरटेनमेंट तुमची प्रायोरिटी झाली आणि अकॅडमिक्स आणि इतर ॲक्टिव्हिटी तुमची सेकंडरी झाली, ही योग्य नाही आहे. अँड वी आर ट्राईंग टू वर्क आउट अ लॉंग टर्म सस्टेनेबल सोल्युशन सो दॅट दिस स्टुडंट कम्युनिटीला डिसिप्लिन करता येऊ शकते. पण ह्याला जोडून मला एक विचारायचं की ह्याच्यामध्ये मग ड्रगच्या पार्टीचं प्रमाण किती आहे? कारण पुण्यामध्ये अशी चर्चा असते की फक्त फ्रेशर्स म्हणजे दारू पार्टी नसते. अनेक वेळा त्याच्यामध्ये जे ड्रग्ज आहेत मग गोव्यावरून किंवा कुठं कुठं येतात. कारण पुणे एज्युकेशन हब आहे, इथं मुलं आहेत सगळी शिकायला आलेली, किंवा IT इंडस्ट्री पण आहे. आणि याच्यामध्ये मग रेव पार्टीचा वगैरे पण उल्लेख होतो. आणि मग हे सगळे ड्रग पेडलर्स आणि त्यांची कोड लँग्वेज पण असते. बऱ्याच वेळा ते कळत पण नाही, याचे इन्व्हिटेशन्स वेगळ्या पद्धतीने दिले जातात. तर हे तुम्ही कसं याच्यावरती कारवाई करता? असं प्रमाण वाढलेलं आहे का आता अलीकडं ड्रगचं, आणि ते तुम्ही कसं टॅकल करता? एक गोष्टी 100% आहे की पूर्वीचे काळात ज्यावेळी बार्स आणि पब्सला हुक्का पुण्यात ओपनली सर्व व्हायचे, त्यावेळी हुक्काचे स्मोक आणि ते काही आपत्तीजनक जे सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस, नार्कोटिक्स याचे पण स्मोक, त्यामध्ये काही म्हणजे क्लॅरिटी नसायची आणि त्यावेळी ती सगळे वापर व्हायचे. आम्ही मागचे 1-1.5 वर्षापासून हुक्का एकदम कम्प्लिटली हुक्का बॅन केलेले आहे पब्लिक प्लेसला. कोणाला हुक्का घ्यायचे ते प्रायव्हेट प्लेसमध्ये घेत राहा. प्रायव्हेट प्लेसमध्ये हुक्काला बॅन नाही आहे. कोटपा ॲक्ट अंतर्गत पब्लिक प्लेसला तुम्ही स्मोकिंग करू शकत नाही, म्हणजे हुक्का पण करू शकत नाही. ही भूमिकानी आम्ही 100% बार्स आणि पब्सला पुण्यात हुक्का बंद केलेले आहे. त्या बंद केल्यानंतर बार्स आणि पब्सला ड्रग्सची प्रमाणमध्ये 100%
एक कमी झालेली आहे, म्हणजे 100% कमी नाही झालेली आहे, म्हणजे 99% त्यामध्ये कमी झालेली आहे. आणि बार्स आणि पब्सला पण कल्पना आहे की आत्ताची परिस्थिती जर ड्रग्स वगैरे त्यांचे बार आणि यामध्ये सापडला तर त्यांना अत्यंत त्रास होईल. हं. परंतु चिंताची गोष्ट आहे की एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्सचे आजूबाजूचे हं. परिसरात आणि काही PG-VGचे परिसरात ही प्रमाण आहे. आणि त्यावर पण आम्ही इंटेलिजन्स बेस्ड वेगवेगळी ऑपरेशन्स आम्ही करत आहे. आम्ही स्टुडंट कम्युनिटीला पण मोटिवेट करत आहे की अशा प्रकारची माहिती द्यावी. ट्रेंड यामध्ये डिक्लाइनिंग आहे, परंतु सॅटिस्फॅक्टरी लेवलवर आम्ही पोहोचलेलो नाही आहे. यामध्ये परत एकदा कॉलेज मॅनेजमेंट आणि स्टुडंट बॉडीज जे हं, आहे, हं, हं. यूथकडून एक मूव्हमेंट की ड्रग्स किती वाईट आहे आणि ड्रग्सची परिणाम किती वाईट आहे, आयुष्य पूर्ण बर्बाद करण्याची ही एक इन्व्हिटेशन आहे, की लोकांना एक अवेअरनेस आणखी करणे गरजेचे आहे. स्टुडंट म्हणजे कॉलेज इन्स्टिट्यूट्स, पोलीस मिळून ही करायची आहे. आता भरपूर प्रमाणे 100 यार्ड कॉलेजचे करेक्ट. हां. 100 यार्डचे परिसरात नो टोबॅको झोनचे जी कोटपा ॲक्टमध्ये आहे, त्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात कारवाई झालेली आहे. पुढच्या काळात ही आम्ही आणखी जोरात आणखीन. करू. आणि बरोबर. खरं जसं मी सुरुवातीला सांगितले, ड्रग्स आणि इल्लीगल म्हणजे इल्लीगल दारू म्हणजे ज्यांना वय नाही ते पिणे किंवा ओव्हर ड्रिंक करणे, ही सगळ्याचे परिणाम क्राईमवर असते. म्हणून क्राईम पण कमी करायची आहे, तर ही सगळी गोष्टीवर मुळावरती नियंत्रण असणे घ्यावं लागेल. आवश्यक आहे. याची पूर्ण कल्पना आणि जाणीव आम्हाला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न आहे. आणि पुढच्या काळात आपल्याला आणखी चांगली रिझल्ट्स त्यामध्ये दिसतील. दिसतील. एकच मुद्दा हो. आपले राहिला, ते झाला ड्रंक अँड हं, ड्राईव्हचे. हं, हं. ड्रंक अँड ड्राईव्हचे प्रमाण पुण्यात अत्यंत मोठ्या प्रमाणात होता. कारण आमची आता डेली लेव्हलवर आमची ड्राईव्ह असते. फ्रायडे आणि सॅटर्डेला आम्ही आणखी इंटेन्सिव्ह ड्राईव्ह करते. 1 वर्षापूर्वी जे फ्रायडे आणि सॅटर्डेला जे संख्या पकडायचे, त्याचे परिणाम आज जे जे दिसते त्याचे 10% वर आलेली आहे. म्हणजे ड्रंक अँड ड्राईव्हचे प्रमाण कमी झालेली आहे. पॉर्श केस एक अत्यंत इन्फेमस केस झाली. पॉर्श केसमध्ये खरं तर पोलिसांवर भरपूर टीका झाली की पोलिसांनी हो. दे डिड नॉट डू दिस राईट आणि पोलीस कॉम्प्रोमाइज्ड होते. हं. खरा मी मला सांगायचं, आपले चॅनल मार्फत सांगायचे मध्ये अभिमान आहे की जे कारवाई, जे तपास पोलिसांनी केली, आज 15-16 महिने झाले, हं, हं. 10 आरोपी आज पण जेलमध्ये आहे. अशा म्हणजे कधी-कधी तर मर्डर आणि मोकामध्ये आरोपीला वर्षाचे आत बेल होते. या केसमध्ये 15-16 महिन्यात आम्ही त्यांना आतमध्ये ठेवण्यात आम्हाला यश मिळालेले आहे. त्यांना बेल भेटत नाही. म्हणजे किती क्वालिटेटिव्ह इन्व्हेस्टिगेशन झालेली आहे, हं, हं, हं. ही या गोष्टी सिद्ध करते. कारण त्यावेळी विशेष आम्ही उल्लेख करू इच्छितो की ज्यावेळी सेकंड ब्लड सॅम्पल जे आम्ही घेतलो होतो आणि कॉन्फिडेन्शियली घेतलो होतो, ती एक मुख्य मुद्दा आमच्यावर टीकाचे होते की तुम्ही सेकंड ब्लड सॅम्पल घेतले का? हं. आणि ती सेकंड ब्लड सॅम्पल आम्ही आमचे मनात एक स्ट्रॅटेजी होती, आमच्या माइंडमध्ये एक स्ट्रॅटेजी होती, त्या अंतर्गत ती घेतली होती. आणि त्या ब्लड सॅम्पलचे आधारेवर फर्स्ट ब्लड सॅम्पल हे मॅनिप्युलेटेड होता, त्या DNA वरून समजला. आणि म्हणून आज सगळे आरोपी आतमध्ये आहेत. डॉक्टर्स पण, म्हणजे हो. सिनियर डॉक्टर्स आणि फादर सगळे आतमध्ये आहे. मदरला आता अंतरिम जमानत काहीतरी सुप्रीम बरोबर. कोर्ट करून इंटरिम बेल त्यांना मिळालेली आहे. ते बरोबर आहे. ते परंतु बाकी सगळे आरोपी आज आतमध्ये आहे. म्हणजे काय क्वालिटेटिव्ह इन्व्हेस्टिगेशन. आणि खरं तर इकॉनॉमिक स्ट्रेटा आरोपीचे काहीच असो, ते किती रईस असो, किती बरोबर. पैसेवाला असो, ओके. क्रिमिनल जस्टिस सिस्टम त्या आधारेवर निर्णय घेत नाही. आमचे पोलीस दल प्रामाणिकपणे इन्व्हेस्टिगेशन करते. जर त्या केसमध्ये सिस्टममध्ये करप्शन दिसला, हं. तरी पण तीच सिस्टम आहे, तीच पोलीस दल आहे जे हे सिस्टमिक करप्शन म्हणजे अनरेव्हल केला, अनर्थ केला आणि आज आरोपी आतमध्ये आहे. म्हणजे मेसेज, आता ते मेसेज ती मेसेज सगळ्यांसाठी यासाठी पण महत्वाचे आहे की एक जुवेनाईलचे ड्रंकेननेसमुळे आज त्यांचे आई वडील इतके दिवस आतमध्ये आहे, डॉक्टर्स आतमध्ये आहे. ही जुवेनाईल्सला पण विचार करावा लागेल की त्यांचे एबरेशनमुळे आज ते कुटुंबाची काय हालत करेक्ट. झालेली हां, आहे. म्हणजे मुलाने जर गुन्हा केला अल्पवयीन असेल त्याच्या आई-वडिलांना पण शिक्षा. त्यांचे आई वडिला काय शिक्षा झाली. त्यांनी 2
इनोसेंट लोकांची करेक्ट. लाईफ गेली, त्यांचे कुटुंब त्यांनी उद्ध्वस्त केला, त्यांचे स्वतःचे कुटुंब त्यांनी उद्ध्वस्त केला. म्हणजे ही एक जुवेनाइल्सला पण मेसेज आहे की कृपया करून नियमात राहा, कृपया करून कायदेशीररित्याने वागा, अन्यथा त्याचे एखादी एब्रेशन तुम्ही 100 वेळा सुटू शकतो, बरोबर. परंतु ज्यावेळी पकडला गेला त्याचे परिणाम आयुष्यभर तुमच्यावर येणार. ही तुम्ही लक्षात ठेवून तुमचे डिसिजन्स आणि बरोबर. तुमचे जे म्हणजे ऍक्टिव्हिटीज तुम्हाला आहेत असं त्या म्हणायचं की या केसमुळे आता अशा घटना भविष्यामध्ये घडणार नाहीत. म्हणजे एक मेसेज जो कडक गेलेला आहे, आपण अपेक्षा करत सर. आपण थोडं आता पुढे जाऊयात. कुठल्याही शहराच्या सिक्युरिटीची जेव्हा चर्चा होते, तेव्हा ते शहर हे तरुणींसाठी किंवा महिलांसाठी किती सुरक्षित आहे, असं पण एक त्याचा एक निकष असतो. म्हणजे बऱ्याच वेळा चर्चा होते बघा, की मुंबई अजूनही महिलांसाठी सुरक्षित आहे असं म्हटलं जातं, की दिल्ली तेवढीशी सुरक्षित नाही आहे. आता पुण्याचा विचार करता पुणे शहरामध्ये पण असं म्हटलं जातं, की महिलांसाठी हे जे शहर आहे ते सुरक्षित आहे. कारण आता पुण्यामध्ये महिलांची संख्या, वर्किंग महिलांची संख्या खूप आहे. आणि जसं आपण सातत्याने म्हणतोय, की अनेक असे IT किंवा BPO वगैरे इंडस्ट्री, की जिथं रात्री उशिरापर्यंत किंवा कदाचित भविष्यामध्ये नाईट शिफ्टमध्ये पण महिला काम करायला लागतील. तर अशा वेळी जेव्हा बोपदेव घाटासारखं प्रकरण घडतं किंवा स्वारगेटसारखं प्रकरण घडतं, तर तेव्हा मग परत चर्चा सुरू होते, की महिला किती सुरक्षित आहेत. कारण नैना पुजारी केस होऊन खूप वर्ष झाली. पण याचा अर्थ सुरक्षित नाही आहेत महिला. तर असं का चित्र आहे? म्हणजे पुण्यामध्ये अशा जेव्हा घटना घडतात, म्हणजे मला फक्त हे म्हणायचं आहे, मला याच्यावरती मला हा प्रश्न विचारायचा आहे, की याच्यासाठी आपण काय करतोय? कारण महिला स्वारगेटसारखं सर मध्यवर्ती आहे, तिथं रात्रभर असणार, तिथं एक महिला काय 4 महिला जातील. कारण रात्रभर बसेस सुरू असतात, ST सुरू असतात. त्यामुळं किंवा हे जे BPO वगैरे आहेत, तिथं जाणार महिला काम करायला. मग त्यांना सुरक्षित वाटण्याकरता आपण काय करतो? बरोबर आहे. महिला सुरक्षा अत्यंत महत्त्वाचे विषय आणि आम्ही आपल्या चॅनलचे मार्फतीने पुणेकर आणि पुण्याची सर्व महिलाला पूर्णपणे आश्वस्त करू इच्छितो. पुणे शहर हे महिलांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि पुणे शहर पोलीस दलसाठी हे प्राधान्याचे विषय आहे. अपवादात्मक घटना नक्कीच 1-2 घडलेली आहे आणि ती भरपूर काही प्रश्न पण उपस्थित केला होता. परंतु इमिजिएटली तीच तत्परतेने आरोपी अटक करायची गोष्टी असतील किंवा अशा प्रकारचे घटनाचे पुनरावृत्ती परत होणार नाही यासाठी प्रशासनाकडून काय उपाययोजना व्हायला पाहिजे ती स्टडी करून त्यावर अत्यंत परिणामकारक कारवाई झालेली आहे. एक गोष्टी परत रिपीट करतो, महिलाची विरुद्ध होणारे ऑफेन्सेस, विशेष करून जे स्ट्रेंजर्स करून होणारे ऑफेन्सेस, यामध्ये मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे आणि पूर्णपणे नियंत्रित किंवा अत्यंत नगण्य अशा प्रकार आहे जिथे अशा प्रकारचे घटना स्ट्रेंजर्स कडून होत आहे. हं, आता उदाहरण बोपदेव घाट घडली, हं. अत्यंत गंभीर घटना घडली आणि आरोपी आम्ही अटक केले, त्यांना शिक्षा पण होईल. परंतु अशा प्रकारचे घाट आणि टेकड्यावर जाणारे महिला आणि लोक हे पुढचे काळात सुरक्षित असायला पाहिजे याचे एक विचार करून जे टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन्स त्या भागात झालेली आहे. लाईट्स म्हणजे पोलीस दलांकडून शासनाने ती निधी मंजूर केली, म्हणजे खरं तर लाईट्स वगैरे हे पोलीस दलाचे काम नसते. बरोबर. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपण एक पुढाकार घेऊन एक एक सुरक्षा कवच तिथे तयार करा म्हणून लाइटिंग, कॅमेराज, आर्टिफिशियल AI बेस्ड कॅमेराज, हं, हं. PA स्पीकर्स, एमर्जन्सी कॉल बॉक्सेस, अशा प्रकारचे वेगवेगळी टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन्स फक्त बोपदेव घाटवर नसून तर पूर्ण जे 22 अशा प्रकारचे घाट्स आणि टेकड्या आहेत तिथे अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आता त्याचे नंतर अ, शहरात आम्ही आयडेंटिफाई केलेली आहे अंदाजान 250 निर्जन स्थळ आहे. हं, हं. निर्जन स्थळ म्हणजे लाईट नसते किंवा कमी तिथे फुटफॉल कमी असते. रात्रीच्या वेळी अंधारामुळे काही असामाजिक तत्व तिथे बसले असतील. अशा प्रकारचे पूर्ण स्पॉट्सला आयडेंटिफाई करून परत ही जे बोपदेव घाटचे आम्ही टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन सांगितले, ही सर्व 250 आणखी निर्जन स्थळी ही सगळे करावी अशा मान्यता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे. त्याचे पण काम नुकतेच सुरू होईल. परंतु तोपर्यंत अशा निर्जन स्थळीला तोपर्यंत वाट बघायचे का? हं. तर नाही, तोपर्यंत आम्ही तिथे QR कोड बेस्ड पेट्रोलिंग सिस्टम स्टार्ट केलेले आहे की पोलीस तिथे
नाईट पेट्रोलिंग वगैरे आपण सुरू वेळोवेळी केलं. नाईटला जातील आणि तिथे जाऊन सेल्फी खिचून ते आमचे मॉनिटरिंग ॲपवर पूर्ण त्यांचे पेट्रोलिंग, म्हणजे शहरात आज 602 पोलीस कॉन्स्टेबल्स आहे, जे 150 मोटरसायकलमध्ये, म्हणजे 150 मोटरसायकलमध्ये 2 शिफ्टमध्ये, 300 दिवसा 300 रात्री, अशा फक्त ही जे QR कोड मॅप्ड निर्जन स्थळच आहे किंवा वल्नरेबल लोकेशन्स आहे किंवा क्रिमिनल्सचे हाऊसेस आहे किंवा डायल 112 वर काही डिस्ट्रेस कॉल्स येत असतील त्यांना रिस्पॉन्ड करायसाठी ही ठराविक मोटरसायकल पेट्रोल्स लावण्यात आलेली आहे आणि त्याचे व्यतिरिक्त अंदाजन 80 फोर व्हीलर्स आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशनला 2-2 फोर व्हीलर्स यासाठी पेट्रोलिंगसाठी लावण्यात आलेले आहे, की ऑब्जेक्टिव्ह आहे की काही डिस्ट्रेस कॉल आला तर 5 मिनिटाचे आत तिथे नियरेस्ट पेट्रोलिंग मोबाईल त्यांचे रिस्पॉन्ससाठी पोहोचायला जो क्विक पाहिजे. रिस्पॉन्स टाइम म्हणतो क्विक आपण. म्हणजे मला रिस्पॉन्स. इथे असं विचार की मुंबईमध्ये जसं महिला खूप ट्रेननी वगैरे प्रवास करतात, लोकल ट्रेननी उशिरापर्यंत किंवा पहाटे पण सुरुवात होते ती. तिथं जसं प्रत्येक डब्यामध्ये एक पोलीस असतो, कॉन्स्टेबल, आणि त्यामुळे ती महिला आश्वस्त असते. तसं पुण्यामध्ये सुद्धा तरुणी किंवा महिला या रात्री एकट्या फिरू शकतील, या असं असं आहे वातावरण, असा भरोसा आहे? 100% फिरू शकतील, फिरत आहे. कोणताही प्रकारची अडचण नाही. इनफॅक्ट एक गोष्टी आम्ही आता जे कॉल सेंटर्स विशेष करून आहेत, त्यांना आम्ही सूचना दिलेली आहे. त्यांच्यासोबत WhatsApp ग्रुप्सनी आमचे अधिकारी कोऑर्डिनेट करत आहे, की जे वर्किंग विमेन परत जे सनसेट नंतर जे रिटर्न करतात, म्हणजे ट्रान्सपोर्ट फ्रॉम वर्क प्लेस टू होम अँड होम टू वर्क प्लेस, एस्पेशली इन द नाईट आवर्स, इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द एम्प्लॉयर. हं. तर त्या दृष्टिकोनातून ही पण होत आहे. आणि आता मेट्रोची सेवा नवीन सुरू झालेली आहे. पुणे शहराला मेट्रो स्टेशन्सवर आणि मेट्रोचे डब्यामध्ये काही आपत्तीजनक घटना घडू नये यासाठी मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्यासोबत पण चर्चा सुरू आहे. त्यांचे पण सुरक्षा रक्षक आहे. आम्ही त्यांनी त्यांचे CCTV फीड्स आमच्या सिस्टमनी इंटिग्रेट केलेली आहे. त्यावर पण तपासामध्ये पण आणि प्रतिबंधक उपाययोजनामध्ये पण त्याचे वापर चांगल्या रीत्याने होत आहे. ओव्हरऑल महिला पूर्णपणे शहरात सुरक्षित आहे आणि त्यांचे सुरक्षावर कोणताही विपरीत परिणाम होऊ देणार नाही, हे आम्ही सर्व पुणेकरांना स्पष्ट. पण टोळी युद्ध किंवा गँगवॉरचा हे करतो, तर पुणे खूप प्रसिद्ध आहे. पुण्यामध्ये खूप जुन्या, म्हणजे अंधेकर, माळवतकर, मारणे वगैरे वेगवेगळ्या टोळ्या आहेत. आणि आत्ता जो एक दुर्दैवी घटना घडली गणेशोत्सवाच्या काळामध्ये, अंधेकर आणि कोमकर ह्याच्यामध्ये, खरं तर आपण ते सगळं डिकोड करत आणलं होतं, पण समभाव ते प्रकरण झालं आणि परत एकदा चर्चा सुरू झाली. जरी परत त्याचा इन्कार केला गेला की हे आपापसातलं आहे, टोळी युद्ध वगैरे नाही आहे, तरी भीती वाटते लोकांना की परत एकदा या वेगवेगळ्या टोळ्या आहेत, त्यांनी डोकं वर काढलंय का? कारण त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत, ते एका तरुण मुलाला अशा पद्धतीनं क्लासवरनं बाहेर आल्यानंतर त्याला गोळ्या मारतायत. सहज अवेलेबल होतं इथं पण वेपन, कट्टा किंवा बंदुकीसारखं. त्यामुळं भीती पसरते पालकांमध्ये किंवा सर्वसामान्य नागरिकांमध्ये. तर याच्या बाबतीमध्ये विचारायचं, कारण ह्याच्यामध्ये कसं होतं की मकोका आपण लावतो, बरोबर आहे, अशा या सगळ्या गुन्हेगारांना, पण ते आरोपी बऱ्याच वेळा सुटल्याचं दिसतं. ते सुटल्यानंतर परत जेलपासून त्यांची मिरवणूक पण काढली जाते. म्हणजे परत अजून एक तो एक दहशतवादाचा मार्ग असतो. आणि जरी असे नामचीन गुंड आत गेले, तर नवीन नवीन मुलं या अशा ह्याच्यामध्ये येताना दिसत आहेत. जुवेनाईल, परत तिथं जुवेनाईलचा मुद्दा आहेच. तर हे सगळं जे वेगवेगळ्या टोळ्या आहेत, गँग्स आहेत, त्या खरोखर परत डोकं वर काढतात. काही आता 1-1.5 वर्षाचे जर आम्ही हे बघितले, तर टोलीबद्दल अत्यंत प्रोॲक्टिव्ह कारवाई पोलिसांनी वेळोवेळी केलेली आहे आणि कितीतरी घटना पोलिसांनी प्रिव्हेंट केलेली आहे आणि टोलीविरुद्ध कारवाई केलेली आहे. खरं तर कधी-कधी प्रोॲक्टिव्ह ॲक्शनमध्ये जे आम्ही प्रिव्हेंट करतो त्यांना तितके मायलेज किंवा तितके TRP सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर भेटत नसतील, म्हणून ती तितके ॲम्प्लिफाय होऊन जात नसतील. एखादी घटना घडला तर त्याचे ॲम्प्लिफिकेशन अत्यंत मोठ्या प्रमाणात असते. हे अंधेकर टोली मागचे 1 वर्षापासून जी घटना घडली, ते एक व्हिक्टिम कार्ड म्हणून प्ले करत होते, की त्यांचेवर हल्ला झाली, त्यांचेवर अन्याय झाली आणि खरं एक व्हिक्टिम कार्ड प्ले करत असल्यामुळे पोलिसांना कारवाईमध्ये थोडी कॉशसली ट्रेड करावा लागते. कारण शेवटी व्हिक्टिम आणि विटनेस प्रोटेक्शन पण पोलिसांकडे एक जबाबदारी असते. म्हणून या टोलीची हालचालीवर आमची बारकाईने लक्ष होती, परंतु ते व्हिक्टिम कार्ड प्ले करत असल्यामुळे थोडासा आम्ही कॉशसली चालत होतो.
आता ही इंटेलिजन्स की यांच्याकडून काहीतरी रिटॅलिएटरी त्याच्यावर होणार आहे याची कल्पना पोलिसांना इंटेलिजन्स आली होती आणि त्या दृष्टिकोनातून ते इन्सिडेंट करण्यात आली होती. आता ती स्वतःचे ग्रँडसनला मारतील या टोली युद्धचे एक आपसी डिस्प्यूटमध्ये ही अँटिसिपेटेड पण नव्हती, तशी इंटेलिजन्स पण नव्हती. परंतु ही टोलीनी ही जे मिसएडव्हेंचर केली, ही टोलीला अटक करण्यात आलेली आहे आणि बाहेर येऊ देणार नाही आणि त्याचे इकॉनॉमिक स्रोत पूर्णपणे नष्ट करून टाकणार ही भूमिकानी पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे. उदाहरण आपण बघितले असतील, एका फिश मार्केट अवैधरित्याने लावून तिथे पैसे बटोरी करायची, काहीतरी धंदे ते टोली करायची. आम्ही एकदम कम्प्लिटली ते फिश मार्केट उद्ध्वस्त केलेली आहे. अशा प्रकारचे कुठे काहीतरी घरात काही मुलांना ट्रेनिंग द्यायचे म्हणजे शिकवायचे, अशा अशा वेगवेगळी प्रकारचे बातमी आहे. आता त्यांचे गँगचे सर्व मेंबर्स यांचे बँक अकाउंट्स फ्रीज करण्यात आलेली आहे, लॉकर सील करण्यात आलेली आहे. यांचे सगळे प्रॉपर्टी आता आजच एक आरोपीचे मी बघत होते सकाळी जे IGR कडून प्रॉपर्टी डिटेल्स भेटलेली आहे. त्यांनी मागचे 5 वर्षात त्यांनी 8 किंवा 9 अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन त्यांची DDR रजिस्ट्री ऑफिसकडून वेगवेगळी खत झालेली आहे. ती पूर्ण आम्ही डिटेल्स हे घेतलेली आहे. ही टोलीचे जे काही प्रॉपर्टीज आहे त्याचे फॉरेन्सिक ऑडिटर या प्रकरणमध्ये लावण्यात आलेली आहे, जेणेकरून याचे जे काही असेट्स आहे त्याची किती डिस्प्रपोर्शनेट टू द नोन सोर्सेस ऑफ इन्कम आहे, त्या आधारेवर त्याची सगळी प्रॉपर्टी प्रोसिड्स ऑफ क्राईममधून सीज करायची. MCOC मध्ये ती प्रोसिजर सुरू करण्यात आली आहे. त्यांचे फार्म हाऊस असतील कुठे, त्याचे काही बिल्डिंग असतील, काही कंपनीमध्ये काही कंपनी आहे जे कंपनी काही स्टार्ट केलेली आहे, त्याचे पार्टनर्सवर काल रात्री मोठ्या प्रमाणात रेड्स तिथे झाली. अशा प्रकारचे ही टोलीचे पूर्ण इकॉनॉमिक स्रोत करेक्ट आणि पूर्ण सपोर्ट बेस पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आणि पुरुष असतील की महिला असतील, या टोलीमध्ये जे कोणी सहभागी आहे सगळ्यांना आरोपी करण्याची मानस पोलिसांना आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही ते हँडल करत आहे. इतर काही टोली असतील, 2 टोलीचे मुख्य लोक ऑलरेडी जेलमध्ये आहे, तिसरा राहिला ही पण गेला. आता माझा प्रश्न असा आहे की या टोळ्यांचं अट्रॅक्शन जे ही टोल्याचे अट्रॅक्शन मध्ये जे जशा मी पूर्वी मधला सांगत होते की ग्लोरिफिकेशन ऑफ क्राईम किंवा ग्लोरिफिकेशन ऑफ क्रिमिनल सोशल मीडियाचे माध्यमातून जे मोठ्या प्रमाणात होता. आम्ही जबाबदारीने सांगतो, मागचे 1 वर्षापूर्वी जी स्थिती असायची आणि आज जी स्थिती सोशल मीडियावर आहे ती आपल्याला अत्यंत कमी दिसेल. कारण रील्स आम्ही प्रोॲक्टिव्हली काही गँगस्टर असतील कोथरूडचे फॉर एक्झाम्पल, त्यांचे आम्ही सोशल मीडिया पेट्रोलिंग करून त्यांचे रील्स जर काही ग्लोरिफाय करण्याची दृष्टिकोनातून टाकला तर त्याचे विरुद्ध पण कारवाई व्हायची. आता या काळात तर आता यामध्ये आम्ही लक्ष ठेवत आहे की ज्यांनी ही जे ॲक्टिव्ह केसेस अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे, ही काही अंडेकर टोली असतील, मारणे टोली असतील, घाईवल टोली असतील, याचे आता ग्लोरिफिकेशनची व्हिडिओ टाकली की त्यांना आम्ही आणतो आणि त्यांना द बर्डन ऑफ प्रूफ विल बी ऑन हिम टू प्रूव्ह दॅट ही इज नॉट अ ॲक्टिव्ह मेंबर ऑफ द टोली अँड ही इज नॉट फर्दरिंग द कॉज ऑफ द टोली. म्हणून त्या सोशल मीडिया रील्स टाकणाऱ्याला प्रूव्ह करावा लागेल. ही भूमिकानी पोलिसांनी आता तपास सुरू केलेली आहे. म्हणजे एक गोष्टी नंबर 1 की कोणालाही कोणत्याही शहरात अशा काही गुंड नाही आहे ज्यांच्यावर लोकांना भीती असायला पाहिजे. ते पोलीस पूर्णपणे अशा प्रकारचे लोकांचे गुंडचे क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज थांबण्यात पूर्णपणे त्यांना पूर्ण ताकदीने ते कारवाई करत आहे आणि ते पूर्णपणे त्याच्यासाठी मध्यंतरी जेव्हा म्हणजे असेच नामचीन गुंड किंवा तडीपार आपण सगळे बोलवले ते CP ऑफिसला आणि त्यांना बसवलं होतं, तो एक मेसेज असतो की बाबा हे सगळे गुंड खाली बसले. एकदम एक जे प्रायमरली जर ऑब्जेक्टिव्ह बघायचे तर आमचे म्हणणं आहे की क्रिमिनल्स यांना कल्पना असायला पाहिजे, जे कम्फर्ट लेवल त्यांना पोलीस स्टेशन सोबत असते किंवा पोलीस डिपार्टमेंट सोबत असते की गेले तर काय होईल, 2 दिवस आतमध्ये राहिला, फोकटचे खाना खाणार, जेलमध्ये जाणार, नंतर बेल होईल. आणि ही जे कम्फर्ट लेवल आहे, ही जे इक्विलिब्रियम आहे ते डिस्टर्ब करणार पोलीस दल. क्रिमिनॅलिटी केला की त्यांचे आणि त्यांचे कुटुंब आणि त्यांचे सपोर्ट सिस्टमला जोरात दणका बसेल, ही कल्पना क्रिमिनल्सला असणे आवश्यक आहे. ती आम्ही त्यांमध्ये टाकलेली आहे. आता जे सापडते, कधी कधी काय असते की
आम्हाला पण वेट करावा लागते. आम्ही कोणालाही असेच उचलून फक्त पूर्वी रेकॉर्ड आहे म्हणून म्हणजे उचलून काही एक कधी-कधी काही एक बाउंडरी असते, लीगल एक लिमिट्स असते. आता ज्यांनी केला, तर तो इट इज़ अ क्लियर इन्विटेशन, इट इज़ एन ओपन इन्विटेशन की आता आ बैल मुझे मार, आता हम इतने जोर से मारेंगे बैल की उनको ध्यान रहेगा, त्यांचे आयुष्यात त्यांना ही लक्षात राहील की त्यांनी हे मिसएडव्हेंचर केला होता. गणपती उत्सवचे पूर्व संध्याला म्हणजे विसर्जन विसर्जन मिरवणुकीचे पूर्व संध्याला जी मिसएडव्हेंचर त्यांनी केला, त्यांना आयुष्यात लक्षात राहील. या दृष्टिकोनातून पोलीस तपास, चौकशी पोलीस त्यांचे त्यांचे चक्र फिरवत आहे आणि अशा सगळे जे सगळ्या ज्या टोळ्या आहेत तुमचं असं सगळे म्हणणं आहे म्हणजे की एक होता नाही पण जे म्हणजे आतमध्ये आहे. आता त्यांचे एक होय. मिसएडव्हेंचर झाला त्यामध्ये पण त्यात तुम्हाला हा ट्रेंड दिसतोय परत की ट्रेंड म्हणजे की पूर्णपणे खूप मोठे आपल्याला लोक आत गेल्यामुळं 100% ही संपलेली आहे. ओके. थोडाफार जे काही राहिले होते, आता पुढचे काळात आपण क्या ॲक्शन त्यामध्ये बघणार आहे. आमची स्ट्रॅटेजी तयार आहे. एखादी 2 राहिलेली आहे. त्यांना पण आम्ही न्यूट्रलाइज योग्यरीत्याने त्यांचे क्रिमिनॅलिटीला न्यूट्रलाइज करण्यासाठी एक स्ट्रॅटेजिक ॲक्शन प्लॅन सुरू आहे आणि 100% करू. पुणेकरांना हे गुंड टोली आणि गँग-वँग अशाबद्दल अशा काही मनात शंका ठेवायची नाही. पुणे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि कोणालाही याबद्दल संभ्रम ठेवायची कारण नाही. बरं. असं एक मोठा विभाग जो आहे पुण्यामधला, म्हणजे पुण्यामध्ये 2-3 प्रकारच्या कोंडीमध्ये सतत लोक सापडलेले असतात. जसं कचरा कोंडी असते तशी वाहतूक कोंडी. आणि हा ट्रॅफिकचा जो इश्यू आहे तो खूप मोठा आहे. आणि तो पुणे शहरामध्ये असं अनेक वेळा चित्र दिसतं की अख्खं शहरच वेठीला धरलं, या शहराला कोणी वालीच नाही. तर आपला जो वाहतूक विभाग आहे त्याच्याबद्दल खूप ओरड असते. कारण आता वर्षावर्ष माहीत असतं आपल्याला की बाबा कुठं हे सगळे बॉटलनेक आहेत किंवा आता हिंजवडीसारखा जो भाग आहे तो आपल्याला माहीत असतं की इथं काय इश्यू आहे. किंवा नदीपात्र समजा नदीत पाणी सोडलं, तो रस्ता बंद झाला तर आजूबाजूला इतका केऑस असतो. आणि मग त्याच्यामध्ये पोलीस जे असतात, वाहतूक पोलीस ते नसतात. लोकांच्या तक्रारी असतात की जिथं ते सिग्नलला पाहिजे तिथे नसतात, कुठंतरी पाणटपरीवरती वगैरे असतात. आणि मग दंड करायला किंवा चलन फाडायलाच फक्त पोलीस आहेत का, असाही आरोप होतो. तर हा जो एक महत्त्वाचा ट्रॅफिकचा आहे, कारण त्यावरून रोड रेससारख्या घटना घडू शकतात. किंवा सुरुवातीला मी जसं म्हटलं की हिंजवडीसारख्या भागातून जे उद्योग, स्वतः पालकमंत्र्यांनी सांगितलं की कंपन्या सगळ्या निघून चालल्यात कर्नाटकाला. त्याची जी 2 महत्त्वाची कारणं आहेत, ते एक म्हणजे गुन्हेगारी, त्याचं तुम्ही उत्तर दिलं. पण दुसरं वाहतूक कोंडी हा पण एक भाग आहे. तर ह्याच्यामध्ये जो पोलिसांच्या हातात, मला माहिती आहे की सगळ्या गोष्टी पोलिसांच्या हातात नाही आहेत. परंतु पोलिसांच्या संबंधित जो भाग आहे त्याच्याबद्दल तुम्ही बोला असं वाटतं, की वाहतूक कोंडी किंवा वाहतूक विभाग त्यातून होणारे जे सगळे परिणाम आहेत किंवा घटना आहेत, त्याचं जे स्वरूप बघता काय करायला पाहिजे तिथं? अत्यंत गंभीर विषय आहे. जे ट्रॅफिक कंजेशन आहे आणि जे कम्युटिंग टाईम आहे नागरिकांचे, ती पुणे शहराला अनएक्सेप्टेबल लिमिट्सला गेलेली आहे. ही खरी गोष्टी आहे. हिस्टॉरिकली आपण जर बघितले तर पुणे शहरात रोड लेंथची जी पर्सेंटेज हे 6.5% आहे, जे देशाची किंवा ग्लोबली वर्स्ट पॉसिबल पर्सेंटेज ऑफ एरिया अंडर रोड्स पुण्याच्या असते. सांगायची अर्थ आहे की रोडची जी कॅरिंग कॅपॅसिटी आहे ती इतके लो लेवलवर आहे आणि त्याचबरोबर जे मायग्रेटरी पॉप्युलेशनची वाढ किंवा नंबर ऑफ व्हेकल्सची वाढ ही जे झालेली आहे याच्यामुळे एक कंप्लीट डिसइक्विलिब्रियम झालेली आहे. म्हणून ट्रॅव्हल टाईम आणि कम्यूट टाईम वाढलेली आहे. करेक्ट. या ट्रेंडला रिव्हर्स करणे अत्यंत गरजेचे आहे आणि मी सगळे काय काय करत आहे विस्तृतरित्याने सांगण्यापेक्षा शासन अत्यंत या विषयावर गंभीर आहे आणि आता काही दिवसापूर्वी आम्ही सगळे जे कन्सर्न एजन्सीज आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत आणि पालकमंत्र्यांसमोर आम्ही डिटेल प्रेझेंटेशन दिली आणि एक ॲक्शन प्लॅन आम्ही तयार केले आहे की शॉर्ट टर्म ॲक्शन प्लॅन, मिड टर्म ॲक्शन प्लॅन आणि लाँग टर्म ॲक्शन प्लॅन. हे वाहतूक कोंडी कमी करायची दृष्टिकोनातून काय काय करणे गरजेचे आहे. थोडक्यात सांगा म्हणजे काय? तर थोडक्यात जर सांगायचे असतील तर नंबर 1 की जे सिग्नलिंग सिस्टम आहे ते सिग्नलिंग सिस्टमला मॉडर्नाइज करण्याची दृष्टिकोनातून आता म्हणजे विदिन 1 इयर पुणे शहराला 503 जंक्शन्सला AI बेस्ड इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम शहरात कार्यरत ते इम्प्लिमेंट होईल. त्याचे आता कालच परवा
डिटेल PIC मध्ये प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन कमिटीमध्ये त्याची अप्रूव्हल झाली. आता टेंडरिंग वगैरे होऊन इमिजिएटली काम सुरू होईल. याच्यामुळे एक सिंक्रोनाइज्ड सिग्नलिंग सिस्टम सुरू होईल, ज्याच्यामुळे जे प्रत्येक जंक्शन्सला लोकांना थांबावा लागते अननेसेसरी, ती एक बेस्ट ऑप्टिमली जी काही बेस्ट पॉसिबल टायमिंग्स आहे सिग्नलची ती एक होईल. ते नंबर 1 झाला. नंबर 2 पॉटहोल मॅनेजमेंट, म्हणजे रस्त्यावरची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पॉटहोल मॅनेजमेंट. त्याचबरोबर जे काही मिसिंग लिंक्स आम्ही आयडेंटिफाय, फॉर एक्झाम्पल शहरात मेजर रोड्स भरपूर रोड्स आहे. यामध्ये 285 किलोमीटरची रोडला आम्ही प्रायोरिटीनी आयडेंटिफाय केलेली आहे की या 285 किलोमीटर रोड लेंथला नो बॉटलनेक्स, नो पॉटहोल्स, नो मिसिंग लिंक्स अशा प्रकारचे ही तयार करून आपण हे करा. ही एक ॲक्शन प्लॅन तयार झालेली. आता मेट्रो मोठ्या प्रमाणात मेट्रो सुरू झाली. आता खरं तर ऑप्टिमिझम आहे, एक पॉझिटिव्ह बघा. आपण गणेश उत्सवचे काळात जे रायडरशिप मेट्रोची 1.5 लाख असायची ती ॲव्हरेजमध्ये 6 लाखच्या सुमारास गेली. आता गणेश भक्तांना मोठ्या प्रमाणात दर्शन पण करण्यास म्हणजे सुविधा मिळाली. त्याचप्रमाणे वाहतूक कोंडी पण त्या परिसरात कमी झाली. तरी एक पॉझिटिव्ह स्टेप आहे. आणि याचबरोबर मार्चपर्यंत जे दुसरा युनिव्हर्सिटी रोडचे लाईन जे आहे जे PMRDA कडून सुरू आहे ती पण स्टार्ट होणार आहे. अशा प्रकारचे पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम आता PMPL बसेसला पब्लिक ट्रान्सपोर्ट ला बेसिकली इन्करेज करण्याची दृष्टिकोनातून लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरावी, खाजगी व्हेकलचे प्रमाण कमी व्हावी रस्त्यावर, ते त्यांचे नंबर ऑफ बसेस ते मोठ्या प्रमाणात वाढवत आहे. आता एक गोष्टी जे नेहमी पोलिसांवर टीका असते की पोलीस चौकावर दिसत नाही आणि पोलीस फक्त चालान फाडते. चालान म्हणजे आपल्याला सांगतो कॅमेरा बेस्ड चालानिंग जे आहे ते कॅमेरा बेस्ड चालानिंग कंट्रोल रूम मधून होत असते. रस्त्यावर चालान फक्त दोनच गोष्टीचे व्हावी, दोनच गोष्टीचे करावी अशी स्पष्ट सूचना आम्ही दिलेली आहे. त्यामध्ये मुख्यतः ट्रिपल सीट आणि रॉंग साईड कॅरेज हे दोनच गोष्टीवर, कारण ही दोन गोष्टी शहरात बेशिस्तता दाखवते. म्हणून या गोष्टीवर आपण पकडा आणि व्हेकल डिटेन करा ही टार्गेट बेस्ड कारवाई ॲक्शन प्लॅन आम्ही सुरू केलेली. आणि ड्रंक अँड ड्राईव्ह तर रात्रीच असते, परंतु इतर काही गोष्टीवर वाहतूक पोलीस कोंडीच्या वेळी आपल्याला चलानसाठी थांबवतील असे चित्र आमरीत्याने आपल्याला दिसणार नाही. काही ठिकाणी कधी काही ॲब्रेशन आमचे कर्मचाऱ्यांकडून होत असते, त्यांना आम्ही कारवाई करत असतो. परंतु आमची मुख्य ऑब्जेक्टिव्ह आहे रेग्युलेशन, डिकंजेशन, कम्युटिंग टाइम कमी करायचे दृष्टिकोनातून जी काही आमचे लोक लवकर फ्लो देता येईल ट्रॅफिकला ती करतात. याच्यामध्ये सर पुणेकरांकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहेत? कारण किती जरी आपण म्हटलं तरी आता मी स्वतः पण अनेक वर्ष पुण्यामध्ये आहे, तर पुण्यासारखी बेशिस्त वाहतूक कुठंच नाही आहे. म्हणजे तुम्ही जसं रोड लेनचा मुद्दा मांडला, कॅरिंग कॅपॅसिटी, कम्यूट टाईम, ते सगळं बरोबरच आहे. पण पुणेकर ज्या पद्धतीनं दुचाकी चालवतात, फुटपाथवरनं लोक नेतात किंवा सिग्नल न पाळण्याची आहे, हेल्मेट, कारण दंडाची रक्कम जर बघितली तर पुणेकर दर वर्षाला किती दंड भरतात कोट्यामध्ये, हे काय फार भूषणावं नाही आहे म्हणजे ते काय पुण्याचं. तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही, मला माहिती आहे की हेल्मेटवरती वगैरे बोललं की पोलीस अधिकारी जी प्रतिमा असते त्यामुळे कोणी बोलायला पण जात नाही अनेक सेपी, पण मला मोकळेपणाने तुम्ही बोलावं अशी अपेक्षा आहे की तुमचा नागरिकांकडनं या सगळ्या वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कशा पद्धतीचा प्रतिसाद किंवा सहभाग आवश्यक. खरं सांगू तर जर आम्ही अशा प्रकारचे पुणेकरांना सांगितले की साहेब आपण शिस्तीत राहा आणि काही उल्लंघन करू नका, तर खरं ते आम्हाला प्रश्न विचारणार की पहिले स्थिती इतकी बिकट झालेली आहे की तुम्ही पहिले तुमचे सुधरवा, नंतर आमच्याकडून अपेक्षा ठेवा. खऱ्या अर्थाने फ्रँकली जर सांगायचे असतील तर नक्कीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे की जी काही शक्य असतील त्यांच्याकडून शिस्तीत राहण्याची ती कृपया करून करावी. परंतु शेवटी आज स्थिती प्रशासनिक दृष्टिकोनातून आम्हाला इतके करायची आहे, इतके करणे शिल्लक आहे की आम्ही खरं पुणेकरांना किंवा नागरिकांना की तुम्ही आम्हाला हे करा ही आता सांगणे मला योग्य आणि एथिकली करेक्ट वाटत नाही. म्हणून आम्ही तशा कोणताही मागणी पुणेकरांकडून सध्या तरी करणार नाही. परंतु त्यांना फक्त विश्वास देणार की ही काही लिमिटेड जे काही कन्स्ट्रेंट्स आहे ते असताना पण
लवकरात लवकर त्यांना ही सगळे डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये कैसे ईज आउट होईल हं, हं. आणि पुढचे 10-15 वर्षाचे एक ॲक्शन प्लॅन ठेवून वाहतुकीचे दृष्टीने काय कॅपॅसिटी बिल्डिंग किंवा इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट्स करणे गरजेचे आहे. ती पूर्णपणे शासनाकडून आणि वेगवेगळे प्रशासनिक विभागाकडून होत आहे. रिंग रोड फॉर एक्झाम्पल झाली, हो. तर मेजर प्रमाणे एक इजमेंट होईल आणि करेक्ट. कंजेशन आतमध्ये कमी हं. होईल. वेगवेगळी टनेल रोड्सची नियोजन करेक्ट. हो, ऑलरेडी हो. करण्यात आलेली आहे. आम्ही आमची ITM म्हणजे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम 1 वर्षात पूर्ण होईल. पुणे शहरात एक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अप्रूव्हल दिलेली आहे, की एक सेंटर फॉर एक्सलन्स ट्रॅफिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ओके. पुणे शहराला विच शुड बी लाइक अ सेंटर फॉर एक्सलन्स, की त्यामध्ये ट्रेनिंग ऑफ ऑटो ड्रायव्हर्स, ट्रेनिंग ऑफ बस ड्रायव्हर्स, ट्रेनिंग ऑफ ट्रक ड्रायव्हर्स, ट्रेनिंग ऑफ व्हायलेटर्स, मुलांचे RSP कसे आणखी कार्यान्वित करता येईल, सिम्युलेटर्स त्यामध्ये, एक्झिबिशन्स, आमचे कॉन्स्टेबल्स कर्मचाऱ्यांचे एक एक इंटेन्सिव्ह ट्रेनिंग की त्यांना कसे ट्रॅफिक मॅनेज करायची, अशा प्रकारची एक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे 1-1.5 वर्षात पुण्यात येऊन जाईल. त्याची अप्रूव्हल मिळालेली आहे. अशी वेगवेगळी उपाययोजना आमच्याकडून सुरू आहे आणि आता जरी आम्ही फायर फायटिंग करत असतील, फॉर एक्झाम्पल सांगतो, मी ज्यावेळी चार्ज घेतले पुणे शहराला 1.5 वर्षापूर्वी, आम्हाला प्रथम प्रश्न जे प्रेसनी, मीडियाने विचारले, की युनिव्हर्सिटी रोडचे कोंडी आपण कसे कमी करणार? आम्ही त्या दिवशी Google मॅप बघितले, तिथे ॲव्हरेज कंजेशन टाईम 40 मिनिटाची दाखवत होती आणि तिथे आम्ही इंटरव्हीन केले आणि सगळे काम चालू असताना ती डिले पिरियड 40 मिनिटाचे आम्ही 13 मिनिटावर आणले डिस्पाईट ऑल कन्स्ट्रेंट्स. तर अशा प्रकारचे आम्ही चॉक जे काही बरोबर. मेजर कन्सर्न्स आहे, हं. ती आम्ही हँडल करण्याची प्रयत्न करत आहे. परंतु शेवटी वेगवेगळी इंटरव्हेन्शन्स शासनाकडून, प्रशासनाकडून, वेगवेगळे विभागाकडून सुरू आहे. आपल्याला त्याचे चित्र बदलते आणि शॉर्ट टर्म शॉर्ट टर्म तर गरजेचेच आहे. लाँग टर्ममध्ये की 10-15 वर्षाची आपण ॲक्शन प्लॅन घेऊन काही कॅपॅसिटी बिल्डिंग एक्सरसाइजेस करून ते सुधारण्याच्या दृष्टिकोनातून पण एक योजना आहे आणि लोकांना नक्कीच त्या दृष्टिकोनातून एक बदललेले चित्र पुढच्या काळात 100% दिसेल. करेक्ट. मुलाखतीच्या शेवटी मी असं विचारेन, की जसं क्राईम पॅटर्न म्हणतो आपण, तुम्ही त्याच्यामध्ये कसा बदल बघताय भविष्याचा वेध घेताना? आणि त्या दृष्टीने खबऱ्यांचं नेटवर्क असेल, म्हणजे आता पोलिसांना हे सगळे गुन्हे उघडकीस आणायला आणि मेन कन्व्हिक्शन म्हणजे गुन्हे उघडकीस आणल्यानंतर त्याला शिक्षा होणं, हे सगळं जे आहे, तर तुम्हाला पण आता आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे खबरी नेटवर्क जे आहे ते जुनं झालं. टेक्नॉलॉजी आणि याचा पण तुम्हाला सगळा उपयोग होतो. आणि अर्थातच इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्या दृष्टीने म्हणजे पुणे शहर इतकं वाढलेलं आहे, तर त्याचं काय आहे नेमकं? आत्ता पोलीस दलाची सगळी गरज म्हणा, ती तेवढी सगळी आहे का? आणि मला परत शेवटी उल्लेख करायचा आहे एक सायबर क्राईम, की जो आता खूपच वाढत चाललेला आहे आणि सुशिक्षित लोक ज्याचं टार्गेटवरती आहेत आणि ते पुण्याची जर आकडेवारी बघितली तर ती मला वाटतं पूर्ण देशामध्ये खूप मोठी आहे या फसवणुकीची. बरोबर आहे. 3 मुद्दा आपले प्रश्नामध्ये आहे. सर्वप्रथम नंबर फर्स्ट की पोलीस दलाला आणखी आधुनिक आणि पोलीस दलांची संख्या वाढवणे किंवा आमची कॅपॅसिटी बिल्डिंगसाठी एक मोठा विषय आहे आणि खरं जर सांगायचे असतील तर पुणे शहराला नंबर ऑफ पोलीस स्टेशन जे काही होतं, आता मागचे 1 वर्षात काय-काय हं. नवीन पोलीसमध्ये आला हे फक्त आम्ही थोडक्यात आपल्याला सांगतो. फॉर एक्झाम्पल, मागच्या वर्षी 7 नवीन पोलीस स्टेशन पुणे शहराला सँक्शन झाला. 800 नवीन मनुष्यबळ सँक्शन झाले. आता मागच्या महिन्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुण्यात ही सगळे उद्घाटन करताना 5 नवीन पोलीस स्टेशन जे आमची मागणी होती, त्यामध्ये 1000 मनुष्यबळ, 2 नवीन झोनल DCPs अशा प्रकारचे नवीन पदे मंजूर केलेली आहे आणि 1 वर्षात 12 नवीन पोलीस स्टेशन, 2 झोनल DCP आणि अंदाजन 1800 मनुष्यबळ वाढवणे, ही मला वाटते की राज्यात किंवा देशात एकाच वेळी एका वर्षात कुठेही झाले नसतील. ही मागचे 1 वर्षात माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि शासनाने पुणे शहर पोलीस दलाला दिलेली आहे. याचे व्यतिरिक्त
नागरिकांची सुरक्षासाठी अंदाजन 600 कोटी रुपयाची सीसीटीव्ही कॅमेराजचे प्रकल्पमध्ये, ज्यामध्ये मोबाईल सर्व्हेलन्स व्हेकल्स, ड्रोन सर्व्हेलन्स कॅमेराज, निर्जन स्थली कॅमेराज, घाट टेकडीजवरचे कॅमेराज, इतर मुख्य जंक्शनवरचे कॅमेराज याची मंजुरी होऊन काम सुरू झालेली आहे. अंदाजन 1200 कोटी रुपयाचे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमचे साहेबांनी, मुख्यमंत्री महोदयांनी त्याचे म्हणजे औपचारिक अनाउन्समेंट की ते पुणे शहराला सुरू होणार आहे, ही त्यांनी हे केलेली आहे. ट्रॅफिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आम्ही सांगितले, सेंटर फॉर एक्सलन्स अशा प्रकारचे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची अप्रूव्हल झालेली आहे, त्याचे पण काम सुरू आहे. एकंदरीत आम्ही आता हे पोलीस स्टेशन जे पूर्वी ज्यावेळी मी इथे आलो होतो 32 पोलीस स्टेशन होता आणि पर कॅपिटा पोलीस स्टेशन म्हणजे एका पोलीस स्टेशन मागे किती लोकसंख्या आपण बघते, ती पुण्या देशाचे टॉप 10 सिटीजमधून सर्वात खाली होती. ती आज त्याचे चित्र बदललेले आहे आणि ते आम्ही वाढलेले ते पोलीस स्टेशनची संख्या म्हणजे 32 होती, आज 44 झालेली आहे. ही सगळे 10-15 वर्षाचे व्हिजन म्हणजे जे 20 वर्षात कधीही पोलीस स्टेशन वाढला नाही, ती आता 1 वर्षात इतके वाढले. अशा प्रकारची वेगवेगळी आमची मनुष्यबळ संख्या, आमचे डिसेंट्रलाइज्ड पोलिसिंग करण्याची जी एक पॉलिसी आहे, त्या दृष्टिकोनातून वेगवेगळी उपाययोजना सुरू होऊन आम्ही आमचे कॅपॅसिटी वाढवत आहे. आता मनुष्यबळचे व्यतिरिक्त ट्रेनिंग, नवीन प्रकारची जी ट्रेनिंग आहे, जे सायबर क्राईम्स आहे आणि इकॉनॉमिक ऑफेन्सेस, ते ट्रेडिशनल क्राईम्सचे व्यतिरिक्त सायबर क्राईम्स आणि इकॉनॉमिक ऑफेन्सेस ही दोन एक नवीन चित्र झालेली आहे. आणि ट्रेडिशनल क्राईम्सला इन्व्हेस्टिगेट करायसाठी नवीन टेक्नॉलॉजीचे वापर, ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्या कॅपॅसिटी बिल्डिंगसाठी आज आम्ही आमचे यंत्रणा इतके सुसज्ज आहे की कसे करून आम्ही आरोपी, जे फरार आरोपी आहे किंवा काय कसे पकडतो, ही सगळे आता सांगणे टॅक्टिकल दृष्टिकोनातून उचित होणार नाही, परंतु सगळी इन्व्हेस्टिगेशनमध्ये सायंटिफिक रीत्याने काय करता येईल, फॉरेन्सिकचे काय मदत घेता येईल आणि ती सर्वांना कसे इंटिग्रेट करता येईल, अशा प्रकारचे ट्रेनिंग आमचे लोकांना कॅपॅसिटी बिल्डअप करण्याची दृष्टिकोनातून करण्यात येत आहे. आणि जसं मी सांगितले, आता आजच्या युगात जे व्हॉल्यूम ऑफ लॉस्ट प्रॉपर्टी आहे, ती सायबर ऑफेन्सेस एक मेजर चॅलेंज आहे. आणि त्याचे इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला कल्पना आहे, सगळे ISP जे इंटरमिडिएट सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, ते देशाचे बाहेर त्यांचे मुख्य कार्यालय असल्यामुळे कधी-कधी माहिती मिळणे अवघड असते, माहिती मिळण्यामध्ये वेळ लागते. त्याच्यामुळे इन्व्हेस्टिगेशन थोडा स्लो चालत असते. परंतु सॉफ्टवेअर, हार्डवेअर, आउटसाइड एक्सपर्ट्स रोप इन करून इन्व्हेस्टिगेशन करणे, ही सर्व मुद्द्यासाठी शासनाने भरपूर म्हणजे इन्व्हेस्ट केलेली आहे आणि त्याचे फायदा त्याचे हे आम्हाला होत आहे. आणि त्याचे 100% अशा क्राईम्स प्रिव्हेंट करणे आणि डिटेक्ट करण्याची आणि चार्जशीट करण्याची आणि त्यांना कन्व्हिक्शन करण्याची दृष्टिकोनातून प्रयत्न चांगल्या प्रमाणे सुरू आहे. पुणे शहराला एक दुसरा मेजर इश्यू आहे इकॉनॉमिक ऑफेन्सेसची. इथे जमिनीचे कागदपत्र फोर्ज करून, फेक हे करून जे प्रमाण दिसते, ती अत्यंत कधी-कधी गंभीर चित्र निर्माण करते. आता एका प्रकरणात तर अशा दिसला की एका म्हणजे अत्यंत मोठा बिल्डर यांनी एका गुंड लोकांची एक कंपनी तयार केली आणि त्याच्यासोबत लेखी सर्व्हिस अग्रीमेंट केली की तुम्ही आम्हाला हे जमीन ताब्यात आणून द्या, तुम्हाला आम्ही इतके 30 कोटी रुपयाची एक सर्व्हिस अग्रीमेंट केली. क्रिमिनल्स आहे त्यांच्यासोबत की ते तुम्ही ताब्यात आणून द्या. आता त्याच्यावर गुन्हा दाखल केले आहे, ते पळत आहेत. म्हणजे अशा प्रकारचे जे ग्रीड जमिनीचे प्रकरणात दिसते, ही पुण्यात एक थोडा प्रमाणिक आणखी प्रकरण झाला होता. यामध्ये आपण काहीतरी एक मोठा ॲक्शन 1-2 दिवसात आपल्याला दिसेल, म्हणून आज आम्ही इथे विस्तृत चर्चा करणे योग्य होणार नाही. परंतु लँड डिस्प्यूट्स आणि फोर्ज्ड डॉक्युमेंट्स अशी एक टोली किंवा अशा एक काही लोकांना एक कम्फर्ट लेवल झालेली आहे की चांगली क्लिअर टायटलला, क्लिअर प्रॉपर्टीला काहीतरी खोटा दस्तावेज पैदा करून
त्यामध्ये लिटिगेशन निर्माण करणे आणि नंतर पैसा उकळणे, ही जी एक प्रमाण दिसते, ही एक मेजर चॅलेंज आहे आणि यावर EOW विंग आमचे अत्यंत मोठ्या प्रमाणात काम करत आहे. आणि लोकांकडून एवढीच अपेक्षा राहील की कृपया करून कोणताही लँड ट्रान्झॅक्शन करताना एक ड्यू डिलिजन्स करणे किंवा सर्च रिपोर्ट योग्यरित्याने घेणे, जेणेकरून ते विक्टिम होता कामा नये. यासाठी लोकांनी स्वतः त्याची काळजी कृपया करून घ्यावी. आणि काही आपत्तीजनक गोष्टी लक्षात आला तर 100% आम्हाला पोलीस विभागाला आपण संपर्क करावी. 100% याच्या आरोपी विरुद्ध कारवाई करण्यात येईल. म्हणजे शेवटी सांगायचे असतील तर जे प्रायोरिटीज जर पुणे शहर पोलीस दलाला आपण जे वेगवेगळे प्रश्न विचारले आणि खरं जे आपण प्रश्न विचारले ती सगळी म्हणजे खरं आपण अत्यंत मुद्देसूद जे आमच्यासाठी प्राधान्याचे विषय आहे, जसे स्ट्रीट क्राईम्स असतील. स्ट्रीट क्राईम्समध्ये एक जे नॅरेटिव्ह आहे की कोयता टोली आहे, ते नॅरेटिव्ह रिव्हर्स करणे आणि अशा प्रकारचे स्ट्रीट क्राईम्स प्रिव्हेंट करणे किंवा वाहन तोडफोडची घटना काही घडते त्यावर एक परिणामकारक उपाययोजना, ही दोन्ही गोष्टीवर पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील आहे. महिला सुरक्षा आमच्यासाठी प्राधान्याचे विषय आहे. गँग्स वगैरेवर कोणाही मनात संभ्रम ठेवू नका. जे काही थोडाफार शिल्लक राहिले असतील त्यांना पण पुढचे काळात म्हणजे मिशन 2 महिने आमचे 60 डेजचे मिशन ॲक्शन प्लॅन आहे. आपल्याला 60 डेजमध्ये जे काही राहिलेली गोष्टी आहे ती पण पुणे शहरात पूर्णपणे व्हाईट वॉश होऊन जाईल, ही आम्ही पुणेकरांना आश्वासन देतो. वाहतुकीची समस्या अत्यंत गंभीर समस्या आहे. आम्ही ओव्हरनाईट पुणे शहराचे हे वाहतूक समस्याला वरून आपल्याला निदान आम्ही आपले इश्यूज रिझॉल्व्ह करू शकत नाही. जरीही असतील तर कृपया करून प्लीज बी ऑप्टिमिस्टिक. आय एम ऑप्टिमिस्टिक. वी आर डुईंग आवर बेस्ट टू ट्राय अँड रिड्यूस युअर कम्यूट टाईम. आम्हाला त्यामध्ये ट्रेंड चांगला दिसते. आपल्याला त्याचे रिझल्ट शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, लाँग टर्म तिन्हीमध्ये दिसेल. आणि यासाठी शासन आणि मुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री महोदय स्वतः याबद्दल दैनंदिनी रीत्याने पाठपुरावा करत आहे. आणि पुणेकरांना या विषयावर नक्कीच आपण विश्वास शासनावर, प्रशासनावर ठेवा. आम्ही आपल्याला परिणामकारक सुधार त्या दृष्टिकोनातून पण दाखवू. सायबर क्राईम आणि इकॉनॉमिक ऑफेन्सेस ही पण विषयाबद्दल अत्यंत विषय आहे. वेगवेगळी चेंजिंग आणि वेगवेगळी प्रायोरिटीज पोलीस दलावर आहे. वेगवेगळी एक्सपेक्टेशन्स पोलीस दलांकडून आहे. परंतु शेवटी जे कोणी व्हायलेटर असतील, जे कोणी रूल ऑफ लॉचे रॉंग साईडला जात असतील, जे कोणी कायद्याचे उल्लंघन करत असतील, जे कोणी गुन्हेगार असतील, त्यांना जे कम्फर्ट लेवल मनात पोलिसांसोबत राहू देणार नाही आणि त्याचे इकॉनॉमिक इक्विलिब्रियम डिस्टर्ब करून त्यांचे क्रिमिनॅलिटीला संपवणार, ही ठाम ऑब्जेक्टिव्ह ठेवून पुणे शहर पोलीस दल काम करत आहे. पुणेकरांना जी काही अपेक्षा आहे ती 100% पूर्ण करू असं आम्ही सगळ्यांना आश्वासन देतो. सर, खूप धन्यवाद. तुम्ही सगळ्या विषयांचा उहापोह केला. म्हणजे पुणे शहरामध्ये कुठली कुठली गुन्हेगारी आहे, काय काय पॅटर्न्स आहेत, त्याच्यामध्ये कोयता गँग असेल किंवा टोळी युद्ध असेल, अल्पवयीन गुन्हेगारी असेल, त्याच्यामध्ये असलेली व्यसनाधीनता असेल, हे सगळे मुद्दे तुम्ही विस्तृतपणे मांडले आणि त्याच्यावरच्या उपाययोजना किंवा पोलिसिंग काय आहे तेही सांगितलं. असं म्हटलं जातं की पोलीस हे वर्दीतले नागरिक असतात आणि नागरिक हे साध्या वेशातले पोलीस असतात. त्यामुळं दोघांची जबाबदारी असते. त्यामुळं तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, नागरिकांवरती जबाबदारी आहे की त्यांनी त्यांचं आपलं शहर जे आहे ते सुरक्षित राहण्यासाठी, कायदा सुव्यवस्था राहण्यासाठी त्यांचं पण योगदान असतं. विशेषतः पुण्यामध्ये वाहतूक कोंडीसारख्या इश्यूमध्ये नागरिकांनी खूप पॉझिटिव्हली सहभागी व्हायला पाहिजे. तर पुणे शहर जे आहे ते राहण्यालायक किंवा ज्याला आपण म्हणू की सुरक्षित शहर म्हणून जे बिरुद आहे ते कायम राहील. तुम्हाला अमितेश कुमार सरांची ही मुलाखत कशी वाटली? त्यांनी वेगवेगळे जे मुद्दे मांडले त्याच्यावरती तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर नोंदवा आणि बघत राहा बोलबिडू. थँक्यू. धन्यवाद सर.